सो आपण आज गर्भसंस्कार या शास्त्राबद्दल काही इंट्रोडक्शन बघणार आहोत. गर्भसंस्कार हे जे सायन्स आहे हे खूप डीप आणि खूप वास्ट आहे. ओके, जेवढा आपण याच्यामध्ये डीप जाण्याचा प्रयत्न करू तेवढा आपल्याला ते खूप जास्ती प्रमाणामध्ये त्याचे रिझल्ट्स येत जातात. परंतु हे पण एक सायन्स आहे. ओके, हे सायन्स फॉलो करण्यासाठी आधी ते समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण ते समजून घेतो त्यानंतरच आपण त्याच्याविषयी आणखीन जास्ती श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून त्यात सांगितलेल्या गोष्टी करतो. जर आपल्याला ते सायन्स समजलेलंच नसेल तर कोणी खूप काही गोष्टी जरी त्याच्याबद्दल सांगत गेलं की हे करायला पाहिजे ते करायला, जस्ट एक डोळे बंद करून विश्वास ठेवून आपण नाही करू शकत. जर ते समजलेलं असेल आणि तुमचं त्या ठिकाणी फेथ असेल तरच तुम्ही ते फॉलो करू शकता. तर त्याबद्दल आपण नेमकी गर्भसंस्कार हे काय सायन्स आहे, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात आणि ते कसं फॉलो करायचं, ह्या सगळ्यांबद्दल आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. ऍक्च्युली होल गर्भसंस्कार 1 तासात 2 तासात शिकवणं किंवा ते तेवढं शिकणं, ऍक्च्युली ते एक गर्भसंस्कार म्हणजे काय आणि ते कसं फॉलो करायचं याच्याबद्दल आपण डिटेल बघणारच आहोत. तर तुम्हाला लक्षात येईल की ते काय आहे आणि किती डीप मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जावं लागतंय. ओके, सो आपण सुरू करूयात. एक आणखीन कोणी जॉईन होतंय का बघूयात, एक 5 मिनिटं, आणि त्यानंतर आपण गर्भसंस्कार बद्दल काही गोष्टी समजून घेऊ. I'll try to explain in Hindi as well as English. Those who will not understand Marathi, I'll try to convince some message through Hindi and English also, sir. So just wait for some time. I'll first explain it in my language and then I'll translate you some words in Hindi and English also. Okay. Then आपण आता सुरू करूयात. We'll start now. I'll share my screen. ओके, तुम्हाला सर्वांना स्क्रीन दिसतीये? स्क्रीन शेअर झालीये? ओके, तर मी वैद्य इंदिरा साठे, अहिल्यानगर इथनं तुम्हाला गर्भसंस्कार विषयी इंट्रोडक्शन सेशन आपण घेणार आहोत. गर्भसंस्कार ऍक्च्युली ते एक वैदिक सायन्स आहे. ओके, हे वैदिक सायन्स म्हणजे काय आणि गर्भसंस्कार म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात नेक्स्ट स्लाइड मध्ये. परंतु हे जे काही सायन्स आपण आज जाणून घेणार आहोत त्याबद्दलची माहिती घेणार आहोत, तर त्याच्यामुळे आपण एक हेल्दी वर्ल्ड आपल्या ओके, सो सॉरी डिस्टर्ब झाल्याबद्दल. थोडस स्टार्टिंगला आय विल बी कम्फर्टेबल. सो वैदिक सायन्स आहे गर्भसंस्कार आणि ते आपल्याला एक हेल्दी वर्ल्ड त्या स्त्रीच्या, त्या प्रेग्नेंट लेडीच्या वूम मध्ये डेव्हलप करण्यासाठी, तिच्या गर्भाशयामध्ये एक हेल्दी वर्ल्ड तयार होण्यासाठी गर्भसंस्कार हे शास्त्र मदत करत असतं. ओके, सो तर नेमकं गर्भसंस्कार म्हणजे काय, त्याचं ओरिजिन कुठे होतं ते आपण बघूयात. ऍक्च्युली गर्भसंस्कार हे एक वैदिक सायन्स आहे. आता वैदिक लिटरेचर म्हणजे काय, जे आपले इंडियन एन्शियंट हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये जे 4 वेद वर्णन केलेले आहेत, ज्याचं कंपायलेशन महर्षी व्यास यांनी केलेलं आहे. तर ते जे कंपायलेशन केले त्याच्यामध्ये 4 प्रकारचे वेद आहेत: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. तर त्याच्यामध्ये अथर्व वेदामध्ये आयुर्वेदाचं वर्णन आहे आणि आयुर्वेदामध्ये तुम्हाला गर्भसंस्कारचं वर्णन सापडतं. ओके, म्हणजे गर्भसंस्कारचा ओरिजिन जो आहे तो वेदांमध्ये आहे, म्हणजेच अथर्व वेदामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कारचा ओरिजिन आहे. हे खूप हजारो वर्षांपूर्वी वर्णन केलेलं शास्त्र आहे. हे काही आज मी काहीतरी तुमच्यासाठी नवीन घेऊन आलंय असं काही नाहीये. हे खूप हजारो वर्षांपूर्वी आपल्या वेदांमध्ये, आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे त्याचं फक्त एकत्रीकरण करून तुमच्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये तुम्हाला ते कसं इम्प्लिमेंट करायचं,
प्रॅक्टिकल लाईफ मध्ये ते कसं फॉलो करायचं हे सगळं याच्याबद्दल एक सिंपल काही ट्रिक्स आहेत, सिंपल मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही हे गर्भसंस्कार सेशन घेत आहोत. त्यामुळे गर्भसंस्कार हा काही आज निर्माण झालेला कोणी एका व्यक्तीने निर्माण केलेलं वन मॅन शो नाहीये, कोणी एका आज निर्माण झालेलं शास्त्र नाहीये, तर हे खूप वर्षांपूर्वी आपल्या वेदांमध्ये वर्णन केलेलं शास्त्र आहे व ते खूप हजारो वर्षांपासून आपले इंडियन लोक ते फॉलो करत आले. त्याचे रिझल्टही आपण बघतो आपल्या इतिहासामध्ये, हिस्ट्रीमध्ये आपल्याला बरेचसे याचे दाखलेही मिळतात गर्भसंस्कारचे, की पण नेमकी गर्भसंस्कार म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात. म्हणजे गर्भसंस्कार त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. तर ऍक्च्युली गर्भसंस्कार हा कसा वर्कआउट होतो त्याच्याबद्दल आता ओरिजिन तर आपल्याला समजलं की ओरिजिन हे खूप वर्षांपूर्वी आपल्या एन्शियंट हिस्ट्री, इंडियन हिस्ट्रीचे जे वैदिक लिटरेचर आहे याच्यामध्ये वर्णन आहे आणि त्यात अथर्व वेदामध्ये, आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कारचं वर्णन आहे. त्यामुळे गर्भसंस्कारचा बेस हा खरं तर आयुर्वेद हाच आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला गर्भसंस्कार करायचा असेल तर आपल्याला आयुर्वेद शास्त्र फॉलो करणं, त्या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आपण नेक्स्ट स्लाइड बघूयात की गर्भसंस्कार म्हणजे नेमकी काय. ऍक्च्युली गर्भसंस्कार हा शब्दच गर्भ आणि संस्कार ह्या दोन शब्दांपासून तयार होतो. तर गर्भ म्हणजे काय, गर्भ म्हणजे फिटस, आईच्या गर्भाशयामध्ये जो राहतो 9 महिने, कधीपासून तर ज्या वेळेपासून प्रेग्नन्सी राहते, ज्या क्षणापासून ती प्रेग्नेंट राहते त्या मिनिटपासून, त्या सेकंडपासून त्याला गर्भ ही संज्ञा मिळते, फिटस ही संज्ञा मिळते. इंग्लिशमध्ये गर्भ म्हणजे फिटस. ओके, आता गर्भ हे कोणाला म्हटलं जातं की ज्या ठिकाणी स्त्री बीज म्हणजे प्रेग्नेंट त्या लेडीचं ओवम म्हणजे स्त्री बीज, पुरुष बीज म्हणजे त्या जेंट्सचं स्पर्म. ओवम आणि स्पर्म ज्यावेळेस एकत्रीकरण होतं, त्या दोघांचं एकत्रीकरण होतं आणि त्या ठिकाणी आत्मा प्रवेश करतो, त्यावेळेस ते तयार होणार जे काही आहे आत्मा, जे काही तयार होतं त्याला गर्भ किंवा फिटस ही संज्ञा मिळते. त्या ठिकाणी आत्मा हा इम्पॉर्टंट आहे. फक्त स्त्री बीज म्हणजे ओवम आणि स्पर्म यांचं एकत्रीकरण झालं म्हणजे गर्भ तयार होतो असं नाहीये. तर त्या ठिकाणी जर आत्म्याचा प्रवेश झाला तर त्या ठिकाणी एक चेतना किंवा जिवंत असणारं काहीतरी गोष्ट आहे हे त्या ठिकाणपासून आपल्याला सुरू होतं आणि मग त्याची ग्रोथ सुरू होते. ग्रोथ कोणाची होते की ज्या ठिकाणी आत्मा आहे त्या गोष्टीची ग्रोथ व्हायला लागते. ओके, एक मटेरियलची ग्रोथ कधीच होत नाही. म्हणजे फक्त स्त्री बीज पुरुष बीज एकत्र आलं तर ते होणार नाहीये. त्या ठिकाणी आत्मा प्रवेश होणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग आत्मा प्रवेश होण्यासाठी काय गोष्टी करायला हव्यात. ओके, ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहते त्यावेळेस जर काही त्या क्षणाला ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष, लेडीज आणि जेंट्स ज्यावेळेस त्या ठिकाणी ते संबंध ठेवतात, ओके, रिलेशन ठेवतात, त्यावेळेला त्यांनी काही गोष्टी फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्या ठिकाणी आत्म्याचा प्रवेश होतो आणि आत्म्याचा प्रवेश होण्यासाठी ती गोष्ट तेवढी पवित्र असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्या ठिकाणी होलीनेस इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आत्म्याचा प्रवेश होतो. तर ती कोणत्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात हे आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघूया. तर तुम्हाला गर्भ हे समजलं की जिथे स्त्री बीज येतो, पुरुष बीज येतो आणि आत्म्याचा प्रवेश होतो त्याला गर्भ असे म्हणतात. म्हणजे ह्या ठिकाणी तिन्ही फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत, ओवम प्लस स्पर्म अँड प्लस आत्मा. ओके, त्यामुळेच काही गोष्टी ज्या आपण आर्टिफिशियली करतो जसं की IVF करतो, IUI करतो, जिथे फक्त ओवम आणि स्पर्म एकत्र केले जातात आणि त्यांचं एकत्रीकरण होतं, मग अशा वेळेला तिथे फेल्युअर रेट्स जास्ती असतात. का तर त्या ठिकाणी आत्म्याचा विचार होणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा ते फिटस तयार होतं, तो गर्भ तयार होतो आणि त्याच्यावर केला जाणारा संस्कार. आता संस्कार ह्या शब्दाबद्दल आपण आणखीन जाणून घेऊयात. तर संस्कारामुळे काय होतं की गुण बदलतात, गुण अंतर्धानम म्हणजे संस्कारामध्ये जे काही बेसिक गुण असतात रॉ मटेरियल मध्ये ते चेंज होतात संस्कारामुळे.
ओके, ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे संस्कार. आज संस्कार कधी होतात कोणावर, जेव्हा ते एखादी गोष्ट फॉलो करत करत जातात आणि मग तो प्रोडक्ट बदलून ती कंटिन्युअसली होत जाते, तेव्हा संस्कार होतो. आणि संस्कार ह्या प्रोसेसमुळे काय होतं की रॉ मटेरियल मध्ये जे काही प्रॉपर्टीज असतात ते पूर्णपणे आपल्याला जे काही प्रोडक्ट मिळणार आहे त्या प्रोडक्ट मध्ये ते पूर्णपणे चेंज होतं. ओके, आता हे जाणून घेण्यासाठी आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया की संस्कार म्हणजे नेमकी काय. जसं आपण एक साधं उदाहरण बघूया की जे डेली रुटीन मध्ये होत असतं, दूध म्हणजे मिल्क. ओके, त्या मिल्क पासून जर आपल्याला घी बनवायचं असेल, तूप बनवायचं असेल, तर नेमकी काय केलं जातं ते बघूया. जसं की दुधाला आपण विरजण लावून त्याचं दह्यात रूपांतर होतं. ओके, त्यानंतर त्या दह्याला जेव्हा घुसळलं जातं, मिक्स केलं जातं एक ठराविक स्पीड मध्ये, कंटिन्युअसली काही सेकंडसाठी, काही मिनिटसाठी जेव्हा त्याला मिक्स केलं जातं, ग्राइंड केलं जातं, घुसळलं जातं, त्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला लोणी आणि ताक मिळतं. लोणी, बटर आणि ताक, अशा दोन गोष्टी आपल्याला त्याच्यापासून घुसळल्यानंतर मिळतात. आणि जेव्हा त्या लोणीला एक ठराविक टेम्परेचरवर कंटिन्युअसली तुम्ही कढवता, गॅसवरती एक ठराविक टेम्परेचर दिलं जातं, त्याला एक विशिष्ट पद्धतीने जेव्हा त्याला कढवलं जातं, त्यानंतर त्याच्यापासून तुपाची निर्मिती होते. म्हणजे दुधापासून तूप तयार करताना विरजण लावणे, त्यानंतर त्याला घुसळणे आणि त्यानंतर त्याला कढवणे, ह्या तीन गोष्टी क्रमाने केल्या जातात. ह्या ज्या काही गोष्टी केल्या जातात याला संस्कार असे म्हणतात, म्हणजे प्रोसेस. ओके, ह्या तीन गोष्टी, ह्या तीन प्रोसेसेस इम्पॉर्टंट आहेत, तेव्हा त्या दुधाचं, त्या मिल्कचं घी मध्ये रूपांतर होतं, तुपामध्ये रूपांतर होतं. तर आता महत्वाचं काय आहे की संस्कार हा शब्द, तर संस्कार म्हणजे प्रोसेस जी काही केली जाते. तर विरजण लावणे, घुसळणे आणि कढवणे ही एक प्रोसेस आहे. ओके, याला संस्कार असे म्हणतात. आता कसं आहे, जेव्हा दुधापासून तूप बनलं जातं तेव्हा ही क्रमाने करावे. आधी विरजणच लावलं जातं, त्यानंतर घुसळणं इम्पॉर्टंट असतं, त्यानंतर कढवणं इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे ही क्रमाने येणाऱ्या क्रिया आहेत, एकानंतर एक. याच्यामध्ये कोणती आपण क्रिया जर त्यांचा क्रम बदलला तर त्या ठिकाणी आपल्याला दुधापासून तूप मिळणारच नाही, ते वेगळंच काहीतरी प्रोडक्ट तयार. ओके, जेव्हा दुधाला डायरेक्ट घुसळलं जातं तर त्याच्यापासून वेगळं होईल, त्याला आधी विरजण लावणंच इम्पॉर्टंट असतं. दुधाला जर तुम्ही गॅसवर ठेवलं तर त्याच्यापासून बासुंदी बनेल पण तूप नाही बनणार. म्हणजे काय, तर हे क्रमाने केली जाणारी क्रिया आहे, निरंतर कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे एकदा विरजण लावलं तर ते लावलेलं विरजण, त्याचं विरजण होईपर्यंत ती निरंतर प्रोसेस व्हायला पाहिजे. ते मध्ये आपल्याला थांबवता येत नाही किंवा थांबवणे योग्य. जेव्हा तुम्ही घुसळता तेव्हा मध्ये मध्ये जर तुम्ही ते स्टॉप केलं ना, आता नाही करायचं असं जर ठरवलं तर ती कंटिन्युअस प्रोसेस होत नाही. ओके, आता ठराविक कालावधीसाठी केलं जातं. म्हणजे काय, तर तुम्हाला त्या ठिकाणी विरजण लावणं हे जर तुम्ही 24 तासाच्या ऐवजी 2 तास, 3 तासासाठी जर विरजण लावलं जातं, म्हणजे त्या ठिकाणी त्याला जे काही आंबवण्याची क्रिया होते ती पूर्ण व्हायला पाहिजे. दुधाचं पूर्ण दह्यामध्ये रूपांतर झालं तर त्यापासून मोठ्या प्रमाणात लोणी निघतं आणि त्यानंतर भरपूर तूप तयार होतं. परंतु ते जर आपण ती जर वेळ कमी केली तर मग ते होणार नाही. म्हणजे काय, तर ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या क्रमाने केल्या जाणाऱ्या प्रोसेस आहेत, कंटिन्युअसली केल्या जाणाऱ्या प्रोसेस आहेत. आणि थर्ड वन म्हणजे ठराविक कालावधीसाठी, एक डिझायर्ड टाइम साठी केल्या जाणाऱ्या, म्हणजे इट शुड टेक प्लेस इन सिरीज. सेकंड, इट शुड टेक प्लेस कंटिन्युअसली. अँड थर्ड वन, इट शुड टेक प्लेस टू अ डिझायर्ड टाइम, म्हणजे संस्कार. तर ह्या ठिकाणी पण बघा, आता दुधाचं पूर्ण रूपांतर जेव्हा तुपात होतं तेव्हा दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे. बेसिक त्यांचा लाईफ स्पॅनच बदलतो. दूध तसं फक्त 12 घंटे जास्तीत जास्त टिकू शकतं, राहू शकतं, त्यानंतर ते खराब होतं. पण तुपाचं तसं नाहीये. जे काही तूप तयार होतं ते जेवढं जुनं होतं, जेवढं ते जुनं होत जातं तेवढं ते औषधी होत जातं. ओके, तेवढं त्याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज वाढतात. जेवढं जुनं तूप तेवढं ते मेडिसिन.
ओके, त्यामुळे संस्कारामुळे आपल्याला हे अचीव्ह होतं की त्यांच्या पूर्णपणे प्रॉपर्टीज बदलल्या गेल्या पाहिजेत. पण संस्कारामध्ये ह्या 3 गोष्टी लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे क्रमाने येणारी क्रिया, एका सिरीज मध्ये ते करायला पाहिजे, ती कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि ती ठराविक कालावधीसाठी केली जाणारी प्रोसेस आहे. त्याच पद्धतीने जर आपल्याला गर्भावर संस्कार करायचा असेल तर आपल्याला ह्या 3 गोष्टी लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे की गर्भ एकदा उपस्थित झाला, गर्भ जर त्या आईच्या वूम मध्ये, तिच्या युटेरस मध्ये जर त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी आपल्याला क्रमाने काही सिरियली काही गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा गर्भसंस्कार होतो. त्यानंतर सेकंड थिंग इज आपल्याला ती कंटिन्युअस प्रोसेस करावी लागते. ओके, अँड थर्ड थिंग इज ते ठराविक कालावधीसाठी गर्भसंस्कारामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या ठराविक कालावधीसाठी केल्या तर तुम्हाला डिझायर्ड क्वालिटीज बेबीमध्ये मिळतील. ओके, म्हणजे तुम्हाला हवे असणारे गुणधर्म तुम्हाला बाळाच्या ठिकाणी ठेवता येतात, तुम्हाला तो बेबी डिझाईन करता येतो. पण त्यासाठी प्रेग्नन्सी मध्ये ज्यावेळेस गर्भ उपस्थित होतो, कधीपासून की ज्या वेळेला ती बाई प्रेग्नेंट राहते त्या क्षणाला, ओके, ज्या क्षणाला ती प्रेग्नेंट राहते, ती प्रेग्नेंट कधी राहते तर ज्या वेळेला त्यांचे रिलेशन्स येतात, ओवम आणि स्पर्म एकत्र येतात आणि त्यावेळेस आत्मा प्रवेश होतो, त्या क्षणाला ती प्रेग्नेंट राहते. नाही तर तुम्हाला जेव्हा कळतं तुम्ही प्रेग्नेंट आहात त्या क्षणाला ती प्रेग्नेंट राहिलेली नसते, ती ऑलमोस्ट त्याच्या 15 दिवस आधी प्रेग्नेंट राहिलेली असते. त्या क्षणाला त्या ठिकाणी आत्मा प्रवेश, तिथे गर्भ उपस्थित होतो आणि तिथनं सुरू होतो गर्भसंस्कार. खरं म्हणजे तिथपत त्याच्या खरं तर त्याच्या आधीपासून, कारण प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी, ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. म्हणजे ज्यावेळेस गर्भधारणा राहते, आत्मा प्रवेश करतो, त्या क्षणाला ती बाई प्रेग्नेंट राहते. तुम्हाला ते उशिरा कळतं. आपल्याला जेव्हा यूपीटी पॉझिटिव्ह येतं, सोनोग्राफी दिसतं, तेव्हा आपण म्हणतो की प्रेग्नेंट आहे, पण ती त्याच्या आधी प्रेग्नेंट राहिलेली असते. त्यामुळे तिथपासून सुरू होते संस्कार. त्यामुळे ह्या ठिकाणी जेव्हा एखादी बाई प्रेग्नेंट राहते तेव्हा त्या ठिकाणी जर गर्भसंस्कार करायचा असेल तर तुम्हाला ह्या 3ही गोष्टी लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे की ती क्रमाने येणारी क्रिया आहे. इट शुड बी डन इन सिरीज. त्यानंतर मग ती कंटिन्युअस प्रोसेस आहे, निरंतर केली जाणारी क्रिया आहे. मध्ये 1 दिवस गर्भसंस्कारचा क्लास केला, 4 दिवस केला नाही, 2 दिवस प्रॅक्टिस केलं, त्याने गर्भसंस्कार होत नाही. ती कंटिन्युअस केली जाणारी क्रिया आहे आणि ठराविक कालावधीसाठी ज्या काही ऍक्टिव्हिटी सांगितल्या जातात त्या तेवढ्या कालावधीसाठी करणं आवश्यक असतं, तर त्याचा डिझायर्ड परिणाम आपल्याला त्या ठिकाणी बाळाच्या ठिकाणी मिळतो. ओके, नेक्स्ट स्लाइड बघूयात आपण. आता गर्भसंस्कार म्हणजे नेमकी काय? आता हे संस्कार म्हणजे काय ते आपल्याला समजलं. ओके, गर्भ म्हणजे काय आणि संस्कार म्हणजे काय आणि गर्भावर संस्कार कसा होतो, त्यामुळे त्या ठिकाणी जे काही गर्भसंस्कार मध्ये डिझाईन केलेल्या गोष्टी आहेत त्या कंटिन्युअस होणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा त्या ठिकाणी बाळावरती आपल्याला तो संस्कार झालेला दिसतो. ओके, नाव व्हॉट इज गर्भसंस्कार? गर्भसंस्कार म्हणजे काय? तर एखादं रिलिजन फॉलो करणं म्हणजे गर्भसंस्कार आहे का, याच्याबद्दल खूप मतमतांतर आहेत. आपल्याला 1-2 गोष्टी गर्भसंस्काराबद्दल माहिती असतात आणि आपण तेच घेऊन चालतो, तर तसं नाहीये. गर्भसंस्कार म्हणजे एखाद्या रिलिजियस फॉलो करणं म्हणजे गर्भसंस्कार आहे का? बिलकुलच नाही. पूजापाठ करणं, देवाची पूजा करणं, ओके, म्हणजे फक्त तेवढंच करणं म्हणजे गर्भसंस्कार? बिलकुल नाही. फक्त देवाची 4 पुस्तकं वाचणं, काही मायथॉलॉजिकल स्टोरीज वाचणं, म्हणजे काही बुक्स रीड करणं म्हणजे गर्भसंस्कार का? तर बिलकुल नाही. फक्त काही योगासनं, काही प्राणायाम करणं म्हणजे गर्भसंस्कार का? तर असंही नाहीये. आणि फक्त काही 2-3 संगीत ऐकणं, काही रागास ऐकणं, काही म्युझिक ऐकणं, काही ऍक्टिव्हिटीज करणं 1-2 म्हणजे गर्भसंस्कार का? तर बिलकुल नाही. हे ऍक्च्युली काही जण फक्त गर्भसंस्कार मधले 1-2 ऍक्टिव्हिटी, आम्ही हे पुस्तक वाचलं, हे गर्भसंस्कारामध्ये येतं, गर्भसंस्कार झाला. 2 योगासनं केले, एखादा प्राणायाम केला, ओके, झाला गर्भसंस्कार. एखादं संगीत ऐकत राहिला, तो कसं ऐकायचं, ते बाळापर्यंत कसं पोहोचवायचं, ऍक्च्युली ते ऐकताना ते बाळापर्यंत पोहोचणं इम्पॉर्टंट आहे, तेव्हा गर्भसंस्कार होतो. तुम्हीच फक्त ऐकून तेथे ते राहिलं तर ते फक्त तुमच्यापर्यंतच राहतं, ते बाळापर्यंत जाणं इम्पॉर्टंट आहे, तेव्हा गर्भसंस्कार होतो. म्हणजे फक्त एवढंच करणं म्हणजे गर्भसंस्कार नाहीये.
तर गर्भसंस्कार म्हणजे नेमकी काय आहे ते आपण आता जाणून घेऊयात. ओके, नेक्स्ट स्लाइड. गर्भसंस्कार म्हणजे नेमकी काय? तर गर्भसंस्कार जो आहे ना, हो ऍक्च्युली लाईफस्टाईल आहे एका प्रेग्नेंट लेडीने फॉलो करण्याची. ओके, तो एक बायोसायकोसोशल इव्हेंट आहे. ओके, म्हणजे बायोलॉजी कोणाची? आईची पण आणि बाळाची पण, पोटातल्या फिटसची. ओके, सायकोलॉजी दोघांचीही, मदर प्लस बेबी. ओके, अँड सोशल इव्हेंट आहे म्हणजे तिच्या आजूबाजूचे, तिच्या घरातले लोक, तिचे नातेवाईक, तिचे रिलेशन मधले, त्यांनी सुद्धा काही गोष्टी तिने ते वातावरण तसं निर्माण करून तिच्यासाठी देणं, हा एक सोशल इव्हेंट आहे. ओके, अँड सोसायटी चेंज होण्याचा इव्हेंट आहे. जेव्हा एक चांगलं मूल तयार होतं तेव्हा एक मूल अख्खी सोसायटी बदलण्याची ताकद त्याच्यात असते, जर ते तसं तयार झालेलं असेल. सो दिस बायोसायकोसोशल इव्हेंट. अँड नेक्स्ट, जन्मपूर्व संस्कार म्हणजे बर्थच्या आधीचा संस्कार. आता खरं तसं पाहायला गेलं तर बोलीभाषेमध्ये बाळाचा जन्म कधी होतो? ज्यावेळेस बाळ आईच्या उदराच्या, तिच्या युटेरसच्या बाहेर येतं तेव्हा त्याचा बर्थ होतो असं आहे. परंतु खरं तर ज्यावेळेस त्या ठिकाणी आत्मा प्रवेश करतो त्या क्षणाला त्या बाळाचा जन्म झालेला असतो. कुठे? आईच्या पोटामध्ये. बेबीचा जन्म, त्या फिटसचा जन्म कधी होतो? ज्यावेळेस त्या ठिकाणी आत्मा प्रवेश करतो त्या क्षणाला त्या बाळाचा जन्म होतो, आईच्या पोटात होतो. सो इट इज जन्मपूर्व संस्कार, त्याच्या आधीचा संस्कार आहे. सो आपल्याला आता लाईफस्टाईल म्हणजे काय? तर प्रेग्नेंट आईने, त्या लेडीने काय खावं, काय खाऊ नये, तिने काय पुस्तकं वाचावीत, काय वाचू नयेत, तिने कोणतं म्युझिक ऐकावं, कोणतं म्युझिक ऐकू नये, तिने कोणते विचार करावेत, कोणत्या गोष्टी बोलाव्यात, कोणत्या गोष्टी ऐकाव्यात, कोणत्या बोलू नयेत, कोणत्या ऐकू नयेत, कोणते विचार करू नयेत, तिने काय खावे, काय नाही खावे, तिने कोणत्या ऍक्टिव्हिटीज प्रॅक्टिस कराव्यात विदिन 9 months आणि कोणत्या ऍक्टिव्हिटीज प्रॅक्टिस करू नयेत, तिने कोणते आसनं फॉलो करायला पाहिजेत आणि कोणते आसनं करू नयेत, एवढे डिटेल ज्याच्यामध्ये वर्णन आहे, ती लाईफस्टाईल म्हणजे गर्भसंस्कार. ओके, तर ही लाईफस्टाईल फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे एका प्रेग्नेंट लेडीने, इनफॅक्ट प्रेग्नेन्सीच्या आधी. सो इट इज अ लाईफस्टाईल दॅट द प्रेग्नेंट लेडी हॅज टू फॉलो. ओके, म्हणजे गर्भसंस्कार. ते काय फक्त एखाद्या ऍक्टिव्हिटी केली, एखादं पुस्तक वाचलं म्हणजे गर्भसंस्कार नाही. तिला ती रोज प्रॅक्टिस करावी लागते जोपर्यंत तो बेबी तिच्या हातात येत नाही आणि जोपर्यंत तो बेबी तिच्या फिडिंगवर आहे तोपर्यंत तिला ती लाईफस्टाईल प्रॅक्टिस, फक्त ती लाईफस्टाईल बदलत जाते. प्रेग्नेंट राहण्याच्या आधीची लाईफस्टाईल वेगळी, जेव्हा ती प्रेग्नेंट राहते फर्स्ट 3 months मधली लाईफस्टाईल वेगळी, प्रत्येक महिन्यात ती लाईफस्टाईल बदलत जाते अकॉर्डिंग टू तिचे जसे जसे अवस्था बदलत जातात, महिने बदलत जातात, तसं तसं तिची लाईफस्टाईल बदलली पाहिजे. एकच लाईफस्टाईल तुम्ही स्टार्टिंग पासून एंड पर्यंत फॉलो करत गेलात तर ते होत नाही. तुम्हाला जसं जसं तिचे मंथ्स वाढत जातात, बाळामध्ये चेंजेस होतात, तिच्या बॉडीत चेंजेस होतात, तशी तशी लाईफस्टाईल बदलत राहावी लागते. आणि ही बदलण्याची क्रिया कशी बदलायची ही एका गर्भसंस्कार कोचच्या अंडर जर केली तर तुम्ही राईट गर्भसंस्कार फॉलो करत असता. ओके, आणि त्यानंतर मग डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा कोणती लाईफस्टाईल, पहिल्या 10 दिवसाची लाईफस्टाईल वेगळी असते, फिडिंगवर असल्या, पूर्णपणे फिडिंगवर असल्यानंतर ची लाईफस्टाईल वेगळी असते आणि नंतर 4 months नंतरची लाईफस्टाईल वेगळी असते. जर ही पूर्णपणे फॉलो करत गेला तर त्याचे त्या पद्धतीने कसे फायदे होतात ते आपण पुढे बघूयात. सो व्हॉट इज गर्भसंस्कार ते तुम्हाला आता समजलेलं आहे. त्याच्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते आपण नंतर घेऊयात. ओके, सो गर्भसंस्कारची सुरुवात नेमकी कधी होती? हो की नाही? आता काहींना दुर्दैवाने उशिरा कळतं, मग ठीक आहे, ज्या दिवसापासून तुम्हाला कळलेलं आहे त्या दिवसापासून सुरू करा, कारण बेबी तयार होण्याचं काम बेबी जन्म होईपर्यंत चालू असतं. ओके, ती एक प्रोसेस आहे. ती ज्या वेळेस बाळ तयार व्हायला सुरुवात होते, गर्भधारणा राहते, त्या दिवसापासून तर बाळ आईच्या पोटातनं बाहेर येईपर्यंत क्षणाक्षणाला बाळाची वाढ होत असते. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षणाला कळलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी, त्या क्षणापासून तुम्ही गर्भसंस्कार प्रॅक्टिस करायची, ती लाईफस्टाईल प्रॅक्टिस करायची सुरुवात करू शकता.
परंतु तसं पाहायला गेलं तर जे प्लॅनर आहेत, जे अजून प्रेग्नेंट नाही आहात असे जर प्लॅनर असतील आणि ते जर गर्भसंस्कारचा विचार करत असतील, तर गर्भसंस्कार कधीपासून सुरू होतो, तर गर्भधारणेच्या पूर्वी 6 ते 8 महिने आधीपासून गर्भसंस्कारची खरं तर सुरुवात होते. कारण आपल्याला जो ओवम आणि स्पर्म आहे ते त्या लेवलची पाहिजे. कारण आपण ते पुढे बघूया की का बरं गर्भधारणेच्या पूर्वी. ओके, सो गर्भधारणेच्या पूर्वी 6 ते 8 महिन्यांपासून गर्भसंस्कारची सुरुवात होते. तर कधीपर्यंत? आफ्टर डिलिव्हरी 4 मंथ्स. 4 मंथ्स आफ्टर डिलिव्हरी पर्यंत गर्भसंस्कार राहतो. म्हणजे इतकी मोठी व्याप्ती गर्भसंस्कारची आहे आणि इतक्या मोठ्या व्याप्तीमध्ये तुम्हाला ती लाईफस्टाईल फॉलो करायची आहे, परंतु ती लाईफस्टाईल बदलत जाते. ओके, आणि ती इझिली तुम्ही फॉलो करू शकता. एवढं अशा पद्धतीचं प्लॅनिंग आपण तुम्हाला देणार आहोत पूर्ण गर्भसंस्कारचं. ओके, आणि अंडर गायडन्स, पर्सनल गायडन्स आपण हे सगळं करणार आहोत. ओके, तर गर्भसंस्कारची सुरुवात एवढी मोठी आहे, इथून इथपर्यंत संपते. फक्त प्रेग्नंट राहिलात किंवा काही महिने मधले तुम्ही गर्भसंस्कार प्रॅक्टिस केली, ती लाईफस्टाईल प्रॅक्टिस केली, तर पूर्ण गर्भसंस्कार होत नाही. मग तुम्ही जेवढं कराल तेवढंच तुम्हाला बेनिफिट त्याचं मिळणार आहे. तुम्ही जर पूर्ण केलात तर पूर्ण बेनिफिट मिळणार आहे. ओके, नेक्स्ट बघूया की गर्भसंस्कारचे नेमके टप्पे म्हणजे स्टेप्स काय आहेत गर्भसंस्कारचे. ओके, सो स्टेप्स इन गर्भसंस्कार. फर्स्ट इज गर्भधारणेपूर्वीचा गर्भसंस्कार. जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट राहता त्याच्या आधीचा, बिफोर प्रेग्नन्सी गर्भसंस्कार. ओके, आता हा कशासाठी? तुम्ही तर म्हणाल की गर्भ नाहीये मग कसा गर्भसंस्कार येणार, याचं एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूयात. आणि नेक्स्ट सेकंड स्टेप इज गर्भधारणेतील गर्भसंस्कार, मीन्स प्रेग्नन्सी गर्भसंस्कार. ओके, आणि थर्ड इज पोस्ट डिलिव्हरी, पोस्ट प्रेग्नन्सी गर्भसंस्कार, पोस्ट प्रेग्नन्सी संस्कार म्हणजे प्रसूती पश्चात. प्रसूती म्हणजे डिलिव्हरी, डिलिव्हरी नंतरचा संस्कार. ओके, अशा 3 स्टेप्स आहेत. या 3 स्टेप्सनी आपल्याला जावं लागतं. परंतु तुम्हाला ज्या क्षणापासून कळलेलं आहे त्या क्षणापासून तुम्ही ज्या महिन्यात आहात त्या महिन्यापासून गर्भसंस्कार तुम्ही स्टार्ट करू शकता. त्याचे रिझल्ट त्या पद्धतीने मिळतात. कारण बाळ हातात येईपर्यंत, बाळ तयार होण्याची प्रोसेस ही आईच्या युटेरस मध्ये, तिच्या गर्भाशयामध्ये चालू असते. त्यामुळे हे 3 स्टेप्स आहेत गर्भसंस्कारचे. नेक्स्ट आता आपण आता आपण ह्या 3ही स्टेप्स मधले नेमकी काय आहे तर ते सगळं समजून घेऊया. तर पहिला आहे गर्भधारणेपूर्वीचा गर्भसंस्कार. ओके, आता याच्यासाठी आपण एक सिंपल उदाहरण बघूयात की जसं रॉ मटेरियल असतं तसं प्रोडक्ट तयार होतं. ओके, जैसा रॉ मटेरियल होगा वैसे प्रोडक्ट बनेगा. जसं की जशी माती असेल तसा मडकं बनतं. जर ती माती स्वच्छ असेल, व्यवस्थित साफ केलेली असेल तर त्या पद्धतीने मडकं बनतं. जर त्या मातीमध्ये काही खडे, काड्या, काठ्या असतील तर मग ते मडकं पण त्याच पद्धतीचं बनणार. मग जर माती चांगली असेल तर मडकं लॉंग लास्टिंग बनेल. ओके, आणि माती जर तुमची खराब असेल, त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स असतील तर तुमचं मडकं पण तेवढं लॉंग लास्टिंग किंवा तेवढं चांगलं बनणार नाही. त्याच्यामध्ये डिफेक्ट्स येतात. आणि मातीमध्ये तुम्ही ज्यावेळेस रॉ मटेरियल घेता त्यावेळेस तुम्ही ते स्वच्छ करू शकता, क्लीन करू शकता रॉ मटेरियल. आणि एकदा जर तुम्ही ते रॉ मटेरियल क्लीन न करता ते तसंच वापरलं आणि प्रोडक्ट तयार झालं, समजा मडकं तयार झालं, रॉ मटेरियल मध्ये काहीतरी डिफेक्ट होता, तो डिफेक्ट तसाच कॅरी ऑन केला आणि मडकं तयार झालं, तर तो डिफेक्ट तिथे मडक्यामध्ये राहतो आणि मग मडक्यातनं तुम्ही तो डिफेक्ट काढून टाकू शकत नाही. एक तर मडकं खराब होतं, नाही तर मडक्यावर कायमचं इम्प्रेशन राहतं त्या डिफेक्टचं. ओके, तो डिफेक्ट कॅरी ऑन केला जातो, नंतर आपण तो डिफेक्ट काढू शकत नाही. तर त्याच पद्धतीने जर तुम्ही ते माती स्वच्छ करून चांगली माती घेतली तर त्या ठिकाणी जे मडकं तयार होतं ते उत्तम प्रतीचं तयार होतं, ते जास्ती दिवस टिकतं व त्याचा उपयोग जास्ती चांगला होतो, ते तेवढं लॉंग लास्टिंग असतं. हेच उदाहरण जर आपण आपल्या गर्भधारणेपूर्वीच्या गर्भसंस्कारचा हाच फायदा होतो की जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये आई वडिलांच्या म्हणजे एक लेडी आणि एक जेंट्स, त्यांच्या स्त्री आणि पुरुषाच्या बॉडीमध्ये जर काही डिफेक्ट्स असतील, काही अनुवंशिक आजार असतील, काही जेनेटिक्स डिसऑर्डर्स असतील किंवा काही हेरिडिटरी डिसीजेस असतील तर ते काढून टाकण्याचं काम गर्भधारणेपूर्वीचे जे काही गर्भसंस्कार ऍक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत
त्या लाईफस्टाईल मध्ये ते डिफेक्ट्स आपण काढून टाकू शकतो आणि मग जे काही प्रोडक्ट तयार होतं ते त्या दर्जाचं तेवढं उत्तम तयार होतं. तर हे कधी शक्य आहे? डिफेक्ट्स काढून टाकण्याचं, जेनेटिक डिसऑर्डर्स, अनुवंशिक आजार, हेरिडिटरी डिसऑर्डर्स हे काढून टाकण्याचं काम फक्त गर्भधारणेपूर्वीच्या गर्भसंस्कारामध्येच ती ताकद आहे, नंतर नाही. तर हा त्याचा खूप महत्वाचा बेनिफिट आहे. जेव्हा तुम्ही गर्भधारणेपूर्वीचे काही लाईफस्टाईल फॉलो करता तेव्हा तुम्ही ही गोष्ट करू शकता की बाळामध्ये वारस हक्काने, म्हणजे जे काही आपल्या बाळाला आपल्याकडनं जे काही देतोय ते चांगलं द्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला ही डिफेक्ट्स काढायचे. आता ते कसे काढले जातात त्याच्याबद्दल आपण बघूया. ओके, गर्भधारणेपूर्वीचा गर्भसंस्कारामध्ये नेमकी कशी सुरुवात होते, कधीपासून सुरुवात होते? तर ऑलमोस्ट गर्भधारणेच्या जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता आहात की तुम्हाला प्रेग्नेंट राहायचंय त्याच्या साधारण 3 ते 6 महिने पूर्वीपासून तुमची गर्भसंस्कारची सुरुवात होते. ओके, आता एवढा कालावधी का बरं मागितलेला आहे? कारण तुम्हाला ती लाईफस्टाईल यूज टू व्हायला पाहिजे. त्या लाईफस्टाईल मुळे तुमच्या बॉडीमध्ये काही बदल व्हायला पाहिजेत. आज मी लाईफस्टाईल फॉलो केली आणि लगेच उद्या प्रेग्नेंट राहिलात तुम्ही, आज तुम्ही लाईफस्टाईल फॉलो केली आणि उद्या प्रेग्नन्सी ठेवली तर त्याचा तो परिणाम मिळत नाही. तुम्हाला ऍटलिस्ट 3 to 6 months आधीपासून ती लाईफस्टाईल फॉलो करावी लागते, तेव्हा तुम्हाला त्याचा तो परिणाम मिळतो. कारण त्याचे चेंजेस तुमच्या बॉडीमध्ये तेवढे बदल व्हायला पाहिजे. ओके, आता तो कोणी करावा? हा गर्भधारणेपूर्वीचा गर्भसंस्कार कोणी करायला पाहिजे? तर जे नवविवाहित जोडपे, न्यूली मॅरिड कपल्स जे आहेत त्यांनी खरं तर हा सुरुवात केली आणि त्यांनी 1 वर्ष जर ती लाईफस्टाईल फॉलो केली तर त्यांच्या पूर्णपणे त्यांच्या ओवम आणि स्पर्म हे शुद्ध तयार होतात, स्वच्छ तयार होतात, चांगले तयार होतात आणि मग त्यांच्यापासून मिळणारं प्रोडक्ट हे खूप चांगलं तयार होतं. ओके, तर आता हे किती दिवस आधीपासून फॉलो करायची हे कोण ठरवणार? तर हे एक वैद्य म्हणजे प्रॅक्टिशनर आम्ही तपासून तुमची बॉडी, तुमची हिस्ट्री घेऊन आम्ही ठरवू शकतो की तुम्ही किती दिवस आधीपासून हे लाईफस्टाईल फॉलो करायला पाहिजे. ओके, ते तुम्ही नाही ठरवायचं की आपण 3 महिने आधीपासून सुरू करू, नाही. तर एवढा काळ 3 ते 6 का दिलंय? कारण ते ठरवावं लागतं किती दिवस आधीपासून सुरू करायला पाहिजे. नंतर गर्भधारणेसाठी इच्छुक, जे काही प्रेग्नन्सी प्लॅन करणार आहात पुढे भविष्यामध्ये, त्यांच्यासाठी इच्छुक जे जोडपे आहेत त्यांनी ठरवावं, त्यांनी येऊन वैद्यांना भेटून नाडीपोट तपासून प्रकृती परीक्षण करून नेमकं कोणते हेरिडिटरी डिसीजेस आहेत, कोणते डिफेक्ट काढायचे, काढायला किती वेळ लागणार आहे, या सगळ्याचं व्यवस्थित माहिती घेऊन मग ते आपण ठरवू शकतो. नंतर जे काही IUI, IVF, एम्ब्रिओ ट्रान्सफर, टेस्ट ट्यूब बेबी यासाठी डायरेक्टली प्रयत्न करणार आहात. काही कंडिशन्स अशा असतात की ज्याच्यामध्ये IUI, IVF करावंच लागतं. एम्ब्रिओ ट्रान्सफर किंवा टेस्ट ट्यूब बेबी शिवाय काही पर्याय राहत नाही. पण अशा वेळेला जर तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचं ओवम, तुमचं स्पर्म जर तेवढं तयार असेल, कारण शरीराबरोबर मनाचाही तेवढाच विचार त्या ठिकाणी करायला हवा, तेव्हा त्या ठिकाणी आत्म्याचा प्रवेश होतो. ओके, त्यामुळे तुमचं शरीर, तुमच्या बॉडी बरोबर तुमचं माइंडही तेवढंच तयार असायला हवं. यासाठी IVF, IUI, एम्ब्रिओ ट्रान्सफर, टेस्ट ट्यूब बेबी यासाठी जाणारे जे काही जोडपे आहेत त्यांनी जर गर्भधारणेपूर्वीचा गर्भसंस्कार, ती लाईफस्टाईल जर त्यांनी फॉलो केलेली असेल तर त्यांची बॉडी तयार होते. ते गर्भ, तो फिटस जो बाहेर तयार होतो तो एक्सेप्ट होतो बॉडीमध्ये आणि तो त्या ठिकाणी इम्प्लांट होतो आणि मग त्या ठिकाणी सक्सेस रेट वाढतात. ओके, नंतर गर्भधारणेमध्ये जर काही अडचणी येत असतील, जसे की गर्भधारणा राहत नाही, कारण समजत नाहीये, ओके, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, त्यानंतर शुक्र विकृती, काही स्पर्म मध्ये काही डिफेक्ट्स आहेत, ऍबनॉर्मल स्पर्म आहे, स्पर्म काउंट कमी आहे, त्याची मोटिलिटी कमी आहे, असं जर काही असेल तर त्यांनी, त्यानंतर पाळीच्या जर पिरियड प्रॉब्लेम काही असेल, इरेग्युलर मेन्सेस आहेत, कमी ब्लीड होते, जास्ती ब्लीड होते, क्लॉट्स जात आहेत, अशा काही तक्रारी असतील, इरेग्युलर पिरियड लवकर येतोय, पिरियड उशिरा येतोय, अशा संदर्भात ट्युबल ब्लॉक असतील, फॅलोपियन ट्यूब मध्ये जर काही ब्लॉक असेल तर त्यांनी, अनओव्युलेटेड सायकल, ओव्युलेशनच होत नाही, मग ते इंजेक्शन घेऊन ओव्युलेशन तुम्ही करताय, तर अशा वेळेला जर तुम्ही प्रॉपर लाईफस्टाईल, प्रॉपर योगासन, प्रॉपर डाएट जर फॉलो केलं तर त्या ठिकाणी ओव्युलेशन व्हायला मदत होते. त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स असतील तर हार्मोनल इज अ लाईफस्टाईल डिसीज. हार्मोनल इम्बॅलन्स होणं म्हणजे तो एक लाईफस्टाईल आजार आहे. तुम्ही लाईफस्टाईल सुधारली तर हार्मोन बॅलन्स होत जातात, कारण त्या ठिकाणी शरीराबरोबर मनाचाही विचार करणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. फक्त हार्मोन सप्लिमेंट देणं आणि मनाला सोडून देणं
तर हे काही तुमच्या त्या ठिकाणी वर्कआउट होत नाही, सक्सेस रेट त्या ठिकाणी खूप कमी असतो. नंतर हॅबिच्युअल अबॉर्शन्स, वारंवार अबॉर्शन्स होत आहेत पण कारण समजत नाही. अशा वेळेला जर राईट लाईफस्टाईल फॉलो केलेली असेल, आहार डाएट तसा फॉलो केलेला असेल तर त्या ठिकाणी आणि त्यानंतर सुद्धा महत्वाचं येतं की तुम्हाला त्या ठिकाणी गर्भधारणा राहण्यासाठी, ती इम्प्लांट होण्यासाठी, ती धरून ठेवण्यासाठी, पुढे 3 महिने अबॉर्शन न होण्यासाठीच्या काही उपक्रमांची या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे गर्भधारणेपूर्वीच्या गर्भसंस्कार, त्याचाही फायदा. प्लस बीजातले काही दोष असतील तर त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे काही हिस्ट्री असेल ऍबनॉर्मल बर्थची वगैरे, तर अशा लोकांनी जर गर्भधारणेपूर्वीचा जर गर्भसंस्कार फॉलो केलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सक्सेस रेट वाढण्याचे चान्सेस असतात. ओके, तर अशा पद्धतीने हा गर्भधारणेपूर्वीचा गर्भसंस्कार कधीपासून करावा आणि कोणी करावा हे आपण बघितलेलं आहे. आता नेमकी गर्भधारणेपूर्वीच्या गर्भसंस्कारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात ते आपण बघूयात. म्हणजे त्याच्यात कोणत्या स्टेप्स येतात, काय गोष्टी इन्क्लूड होतात ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूयात. तर सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपण मगाशी बोललेलं आहे की जसं रॉ मटेरियल असेल तसं प्रॉडक्ट बनतं. ओके, जर रॉ मटेरियल चांगलं असेल तर प्रॉडक्ट चांगलं बनेल, रॉ मटेरियल डिफेक्टिव्ह तर प्रॉडक्ट पण डिफेक्टिव्ह. ओके, त्यामुळे जर रॉ मटेरियल चांगलं करायचं असेल तर काय करावं लागतं, स्वच्छ करावं लागतं. ओके, नाही ते त्या प्रतीचं तयार करावं लागतं. मग ते स्वच्छ करायसाठी आयुर्वेदामध्ये, कारण गर्भसंस्कारचा उगम कशात आहे, आयुर्वेदामध्ये आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा जर आपण त्या ठिकाणी फॉलो करायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला शरीर शुद्धी करून, पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी करणं, पंचकर्माद्वारे बॉडी डिटॉक्स करून घेणं. बॉडी डिटॉक्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज डन थ्रू पंचकर्म. पंचकर्माद्वारे बॉडी डिटॉक्स करून घेणं, पिंड शुद्धी करून घेणं, क्षेत्र शुद्धी. क्षेत्र म्हणजे काय, तर गर्भाशय, आपलं शरीर, याला क्षेत्र म्हटलेलं आहे. ओके, तर आपलं शरीर, आपलं गर्भाशय किंवा पुरुषाचं शरीर, त्यांचं त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे क्षेत्र. फिमेल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे क्षेत्र. ओके, तर ते डिटॉक्स करून घेणं, हे पंचकर्माद्वारे आपण ती स्वच्छता करू शकतो. हा आयुर्वेदाचा सगळ्यात मोठे हत्यार आहे. ओके, त्यामुळे पंचकर्माद्वारे तुम्ही ते गर्भधारणेपूर्वीच्या गर्भसंस्कारामध्ये जे काही स्वच्छ करण्याचे, क्लिनिंग करण्याचं, डिटॉक्स करण्याची गोष्ट आहे ती तुम्ही करू शकता. त्यानंतर बीजशुद्धी करून घेणं, जे काही बीजातले दोष आहेत, जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत ते तर याच्या थ्रू आपण टाळू शकतो, पण बीजशुद्धी केली तर त्या ठिकाणी उत्तम स्त्री बीज म्हणजे चांगल्या प्रतीचं ओवम आणि स्पर्म तयार होतं. तेवढं त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असते, त्यामुळे त्या बाळाची देखील प्रतिकार शक्ती चांगल्या प्रतीची तयार होते. त्यामुळे उत्तरबस्ती हे खूप इम्पॉर्टंट आहे. बीजशुद्धी करून केली जाते उत्तरबस्तीमुळे, आणि उत्तरबस्ती हा देखील आयुर्वेदामध्ये वर्णन, आणि उत्तरबस्ती दोघांसाठी पण, मेल पार्टनर ऍज वेल एज फिमेल पार्टनर, दोघांची उत्तरबस्ती केली तर बीजशुद्धी होते. बीजातले दोष, अनुवंशिक आजार त्या ठिकाणी आपण टाळता येऊ, जेनेटिक डिसऑर्डर्स आपण त्या ठिकाणी टाळता. आणि त्यानंतर जी घेतली जाते ती म्हणजे रसायनवाजीकरण चिकित्सा. ओके, तर रसायनवाजीकरण चिकित्सा म्हणजे काय, ती एक प्रकारची ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये काही औषधी किंवा काही औषधं दिली जातात की ज्याच्यामुळे त्यांचं फर्टिलिटी बूस्ट होते. मेल पार्टनर, फिमेल पार्टनर, स्त्री व पुरुषाची फर्टिलिटी बूस्ट होण्याचं काम हे रसायनवाजीकरणाद्वारे केलं जातं. आणि ह्या औषधाची सुरुवात काही महिने आधीपासून करावी लागते दोघांना, म्हणजे त्या ठिकाणी क्लिनिंग होऊन फर्टिलिटी बूस्ट होते, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला तेवढं ताकद मिळते, आणि त्यानंतर मग तिथे रसायनवाजीकरण चिकित्सा काम करते. गर्भधारणेसाठी पोषक आहार, हा म्हणजे डाएट अँड डेली रुटीन. आहार म्हणजे डाएट आणि विहार म्हणजे डेली रुटीन. तर प्रेग्नन्सीसाठी जे काही पोषक आहार विहार आहेत ते दोन्ही सुद्धा फॉलो केले जातात, दोघी पार्टनर्स कडनं, स्त्रीकडनं आणि पुरुषाकडनं, दोन्ही पार्टनर्स कडनं. तो गर्भधारणेसाठी पोषक आहार जर त्यांनी फॉलो केला तर फर्टिलिटी बूस्ट व्हायला, प्रेग्नन्सी राहायला मदत होते, स्पर्म आणि ओवम त्या क्वालिटीचे तयार होतात. परंतु ते किती दिवस आधीपासून करायचं हे एका वैद्याकडनं तपासून त्यांच्याकडनं ठरवून मग तुम्ही ते करू शकता. त्यानंतर ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज.
जसं की आता एक सिंपल उदाहरण देते की आपल्याला जर एखादं बीज लावायचं असेल, ओके, म्हणजे आपल्याला एखादं सीड त्या ठिकाणी इम्प्लांट करायचं असेल जमिनीमध्ये, फील्डमध्ये, फार्ममध्ये, तर आपल्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी ऋतू बघितला जातो. म्हणजे त्या ठिकाणी कोणता ऋतू चालू आहे, कोणता सीझन आहे ते इम्पॉर्टंट. क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणची जमीन कशी आहे ते इम्पॉर्टंट. त्यानंतर त्या ठिकाणी पाणी पुरवठा, खत पाणी सगळं व्यवस्थित सप्लाय आहे की नाही फर्टिलायझर्सचा ते. आणि त्यानंतर लास्ट वन की स्त्री बीज आणि म्हणजे ते जे बीज आपण लावणार आहोत ते कोणत्या क्वालिटीचं आहे. हे चारही गोष्टी जर एकत्रित केल्या त्या ठिकाणी ऋतू म्हणजे जर ऋतू व्यवस्थित असेल, क्षेत्र म्हणजे स्त्री शरीर पुरुष शरीर, ते ज्या ठिकाणी ती शेती आहे तिथे जर ते बीज लावायचं असेल ते, अंबू म्हणजे रसधातू म्हणजे त्या ठिकाणी जे काही सप्लाय करायचं आहे त्याच्या पोषणासाठीचा तो, आणि चौथं म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज, हे चौघ जर आपण व्यवस्थित एकत्रीकरण केलं तर गर्भधारणा राहायला मदत होते. त्यामुळे ते चौघांचं एकत्रीकरण कसं करायचं, चांगल्या प्रतीचा ऋतू पाहायला पाहिजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी, राईट सीझन इज इम्पॉर्टंट. त्यानंतर क्षेत्र म्हणजे ते मेल पार्टनर आणि फिमेल पार्टनर, स्त्री आणि पुरुषाच्या शरीर तेवढं तयार पाहिजे, तिचं गर्भाशय म्हणजे तिचं युटेरस त्या प्रतीचं तयार पाहिजे. त्यानंतर अंबू म्हणजे त्या ठिकाणी रस रक्ताचा पुरवठा गर्भाशयाला होतो, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर आहे की नाही ते इम्पॉर्टंट पाहिलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे बीज म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज, ओवम आणि स्पर्म, या सगळ्यांचं एकत्रीकरण व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रेग्नन्सी राहायला मदत होते. तर या ठिकाणी सीझन ऋतूचा खूप महत्व आहे. कोणत्या ऋतूमध्ये प्रेग्नन्सी ठेवायला पाहिजे म्हणजे प्रेग्नन्सी चांगल्या प्रतीची राहते. ओके. त्यानंतर गर्भाधान विधी म्हणजे प्रेग्नन्सी ठेवताना ज्यावेळेस तुम्ही रिलेशन ठेवता त्यावेळेस कशा प्रकारे रिलेशन्स ठेवले गेले पाहिजेत, कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी फॉलो करायला पाहिजेत म्हणजे आत्मा त्या ठिकाणी प्रवेश होतो म्हणजे मग गर्भ तयार. ओके, त्याबद्दल मार्गदर्शन तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर गर्भधारणेसाठी पोषक योगासन, प्राणायाम आणि मेडिटेशन, कारण शरीराबरोबर मनाचाही विचार करायला हवा. ती काय फक्त मेकॅनिकल फिजिकल प्रोसेस नाहीये. तर त्या ठिकाणी योग पोषक गर्भधारणेसाठी पोषक काहीतरी योगासनं हवीत म्हणजे मग त्या ठिकाणी बॉडीचं मेटाबॉलिझम प्रॉपर राहतं. त्यानंतर प्राणायाम हवेत म्हणजे माइंड वरचा ताण, स्ट्रेस फॅक्टर कमी होतो. प्लस मेडिटेशन करायला हवं म्हणजे त्या ठिकाणी मनाचा, माइंडचा विचार केला जातो. त्यानंतर गर्भस्थापनेसाठी पूरक परिचर्या. आता गर्भधारणा होणं ठीक आहे, पण कधी कधी काय होतं की गर्भधारणा होते परंतु इम्प्लांटेशन होत नाही, गर्भ त्या ठिकाणी राहत नाही. मग प्रयत्न करूनही काही दिवस पाळी लांबते पण युपीटी निगेटिव्ह, अशा वेळेला इम्प्लांटेशन होत नसतं. तर इम्प्लांटेशन होण्यासाठी परिचर्या म्हणजेच डेली रुटीन, त्या ठिकाणी डाएटही येतो, त्या ठिकाणी तुमचं डेली रुटीनही येतं, काही प्रॅक्टिस करायच्या गोष्टी असतात उपक्रमांच्या, ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करावी लागते. ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव गर्भधारणेपूर्वीच्या गर्भसंस्कारामध्ये येतो. आणि हे करण्यासाठी कोणाला गरज आहे तर आपण ज्या आधीच्या स्लाइड मध्ये बघितलं होतं त्या लोकांना ही गर्भधारणेपूर्वीची जी काही गोष्टी आहेत हे प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग आपण त्या ठिकाणी त्याचे फायदे काय होतात ते बघूयात. आता गर्भधारणेपूर्वीच्या गर्भसंस्काराचे काय काय फायदे आहेत. ओके, गर्भधारणेपूर्वीच्या गर्भसंस्काराचा काय फायदा होतो म्हणजे त्याचा उपयोग काय होतो. ओके, तो बघूया. ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे जर तुमचं बीज जर त्या प्रतीचं शुद्ध चांगलं असेल, उत्तम ओवम आणि स्पर्म असेल तर त्या ठिकाणी निर्माण होणारा, तयार होणारा गर्भ जो बेबी आहे तो चांगल्या प्रतीचा तयार होतो. जसं ओवम आणि स्पर्म असेल, ज्या प्रतीचं, ज्या क्वालिटीचं असेल ओवम आणि स्पर्म, त्याच क्वालिटीचं बाळ तयार होतं. त्यामुळे जर तुम्ही पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी करून घेतली, उत्तरबस्ती करून घेतली आणि त्यानंतर रसायन वाजीकरण चिकित्सा करून योग्य लाईफस्टाईल फॉलो केली तर तुमचं स्पर्म आणि ओवम चांगल्या प्रतीचं तयार होईल आणि त्याच्यापासून तयार होणारं बाळ हे सुद्धा त्या प्रतीचं तयार होईल. त्यानंतर अनुवंशिक आजार, जेनेटिक डिसऑर्डर्स आपल्याला टाळता येतात. नंतर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात कारण आपली बॉडी त्या पद्धतीने शरीर आणि मन तयार झालेलं असतं शुद्धी करून, रसायन औषधं घेऊन. त्यामुळे प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. जसं की
मॉर्निंग सिकनेस, बॅक पेन, सायटिका, कॉन्स्टिपेशन हे प्रेग्नन्सी मधले अनेक कॉम्प्लिकेशन्स आहेत व ज्याच्यासाठी खूप काही औषधं देता येत नाहीत आणि अशा वेळेला फक्त त्या ठिकाणी कंटिन्यू राहायला लागतं आणि मग ती प्रेग्नन्सी हॅपी होत नाही, आनंदी प्रेग्नन्सी ती गर्भिणी अनुभवू शकत नाही. नेक्स्ट आहे गर्भ उपद्रव, जसं की लो बर्थ वेट बेबी, हॅबिच्युअल अबॉर्शन, स्पायना बायफिडा हे काही बेबींमध्ये दिसणारे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. ते सुद्धा आपण गर्भधारणेपूर्वीचा गर्भसंस्कार म्हणजे शरीर शुद्धी, बीजशुद्धी, रसायनवाजीकरण, काही औषधं, लाईफस्टाईल जर योग्य फॉलो केली तर बीज, ओवम आणि स्पर्म त्या आपलं शरीर तसं तयार होतं आणि आपण त्या ठिकाणी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. त्यानंतर आपण जेनेटिक एक्सप्रेशन्स चेंज करू शकतो. जर गर्भधारणेपूर्वीचा गर्भसंस्कार जर प्रॉपरली फॉलो केलेला असेल तर शरीर तेवढं शुद्ध होतं आणि त्यानंतर तुम्ही जी लाईफस्टाईल फॉलो करता त्याच्यातनं तुम्ही जेनेटिक एक्सप्रेशन्स चेंज करू शकता. ओके, म्हणजे जसं की आई आणि वडील हे जर कमी उंचीचे असतील आणि बाळाची उंची जर आपल्याला चांगली हवी असेल तर त्या ठिकाणी पंचकर्मद्वारे शरीर शुद्धी करून घेतली आणि मग रसायन औषधं घेतली तर त्या ठिकाणी आपण बाळामध्ये ते चेंजेस करून आणू शकतो. त्यानंतर हेल्प्स टू अवॉइड एक्टोपिक प्रेग्नन्सी टाळू शकतो, कारण बॉडी तेवढी तयार झालेली असते. हार्मोन्स नॉर्मल लेवलला येतात. अवॉइड ॲबनॉर्मल बेबीज अवॉइड करू, ऑटिस्टिक बेबीज, ऑटोइम्युन डिसीज, जन्मजात विकृती असणारे डिसीजेस आपण गर्भधारणेपूर्वीचे गर्भसंस्काराच्या ऍक्टिव्हिटीज जर फॉलो केल्या तर आपण ते टाळू शकतो. त्यानंतर IUI, IVF, टेस्ट ट्यूब बेबी, एम्ब्रिओ ट्रान्सफर यांची यशस्वी होण्याची टक्केवारी याने वाढते, कारण तुमचं शरीर, तुमचं ओवम आणि स्पर्म त्या प्रतीचं तयार होतं, त्यामुळे सक्सेस रेट वाढण्याचे चान्सेस जास्ती येतात जेव्हा तुम्ही हे सगळं फॉलो करता त्याच्यानंतर. ओके, आता नेक्स्ट आपण बघूयात दुसरा टप्पा जो आहे तो गर्भधारणेतील गर्भसंस्कार. म्हणजे काय तर प्रेग्नेंट राहताना जो काही गर्भसंस्कार फॉलो करायचा असतो तो कसा काम करतो, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात व त्याचा उपयोग काय हे आपण आता बघूया. आता बघा, मदर्स वूम म्हणजे तिचं जे युटेरस आहे हे एक डिवाइन स्कूल आहे त्या अनबॉर्न बेबीसाठी. ओके, जन्म न झालेल्या बाळांसाठी शिकण्यासाठी ती एक डिवाइन स्कूल आहे. आता आपण आपल्याला आपल्या इतिहासामध्ये काही दाखले मिळतात गर्भसंस्कारचे. ओके, ते कारण आपले पूर्वज गर्भसंस्कार बाय डिफॉल्ट फॉलो करत होते. ओके, आपले पूर्वज हे बाय डिफॉल्ट गर्भसंस्कार फॉलो करत होते, त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्याचे दाखले मिळतात. तर जसं की जिजामातांनी स्वराज्याचं स्वप्न हे तिच्या वूम मध्ये बघितलं होतं. जेव्हा शिवाजी वूम मध्ये होते तेव्हा जिजामातांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं व त्यांचं ते एवढं मनावर बिंबलेलं होतं की ते बाय डिफॉल्ट तसं शिवाजी महाराज गर्भावस्थेत असताना त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं आणि मग ते प्रत्यक्षात साकारलेलं होतं. कारण जिजामातांची तेवढी इच्छा होती की आपलं त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन व्हावं आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न, म्हणून तो संस्कार त्यांच्यावर गर्भावस्थेत झालेला होता आणि मग त्याचे इम्प्रिंट्स आपल्याला नंतर दिसले. पुढचं आपण बघूयात की नारद मुनींनी प्रल्हादाच्या आईला गर्भावस्थेत विष्णूच्या कथा सांगितल्या. प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूचा मुलगा होता. हिरण्यकश्यपू हा खूप मोठा राक्षस होता आणि त्या ठिकाणी तो खूप क्रूर होता आणि त्याच्या पोटी प्रल्हाद हा सगळ्यात मोठा विष्णू भक्त तिच्या पोटी जन्माला आला, त्याचं मूल म्हणून. ते कसं शक्य आहे, कारण कार्तिक कायादूची वेगळी स्टोरी आहे की ती नारद मुनींच्या आश्रमात राहायला गेली होती, म्हणजे ती तिथे होती त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आणि त्यावेळेस ती प्रेग्नेंट असताना त्या ठिकाणी नारद मुनींसोबत ती राहिलेली होती, त्यांच्या आश्रमात राहिली होती. तिथल्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम त्या कायाधूच्या मनावर झाला आणि तिथनं ते बाळापर्यंत पोहोचलं गेलं आणि बाळ सुद्धा त्या वातावरणामध्ये त्याची आई वावरत होती, तिच्या मनावर तो परिणाम झाला, म्हणून त्याचं इम्प्रेशन त्या बाळावर पडलं आणि ते त्या ठिकाणी सगळ्यात मोठा विष्णू भक्त जन्माला आला, तो म्हणजे प्रल्हाद. म्हणजे काय तर प्रेग्नेंट लेडीने जे काही वातावरण तिच्या आजूबाजूला असतं ते सोशल इव्हेंट जे काही मी म्हटले होते की तो बायो सायको सोशल इव्हेंट आहे. म्हणजे त्या ठिकाणी
फक्त बायोलॉजिक विचार करून नाही चालत. म्हणजे हे खा म्हणजे बाळाचं वजन वाढेल असं आपण खूप काही प्रॅक्टिस करतो त्याची फिजिकल ग्रोथ चांगली होण्यासाठी, परंतु त्याचं मेंटल स्टेटस, त्याचं इमोशनल क्वोशंट प्रॉपरली डेव्हलप होण्यासाठी सुद्धा प्रेग्नेन्सीतला गर्भसंस्कार जो आहे तो इम्पॉर्टंट काम करतो. त्यामुळे त्या ठिकाणी कयाधूचं त्या ठिकाणी आपण उदाहरण बघितलेलं आहे की कयाधू प्रमाणे जर आपल्याला चांगल्या वातावरणामध्ये जर ती प्रेग्नेंट लेडी राहिली, हॅपी स्टेज मध्ये राहिली, घरातलं आजूबाजूचं सोशल वातावरण तिचं जर चांगलं असेल तर त्या ठिकाणी चांगलं उत्तम प्रतिम इमोशनल क्वोशंट असणाऱ्या बाळाला आपण जन्म देऊ शकतो. कारण वातावरणाचा परिणाम बाळाच्या मनावर होतच असतो आणि पर्यायाने त्याच्या शरीरावर होतो. कारण जर आपलं मन आनंदी असेल तर आपला चेहरा तेवढा प्रसन्न दिसतो आणि मग अशा वातावरणात जर ती प्रेग्नेंट लेडी राहिली तर ते मूल सुद्धा तेवढं प्रसन्न चित्त, तेवढं हॅपी एक त्याचा ऑरा तयार होतो आणि तसं ते जन्माला येतं. आता नेक्स्ट एक उदाहरण बघूयात. अभिमन्यू जेव्हा तो गर्भावस्थेत होता तेव्हा सुभद्रा ही अर्जुनाकडनं कथा ऐकत होती चक्रव्यूह भेदनाची. ओके, मग अशा वेळेला जेव्हा अर्जुन तिला कथा सांगत होता सुभद्रेला त्यावेळेस तिला झोप लागली. झोप लागली म्हणजे काय तर तिचं माइंड त्या ठिकाणी बाळापासून डिटॅच झालं, ती झोपी गेली. बाळ जरी जागा असेल, त्याची जरी इच्छा असेल ऐकायची, तर ज्या वेळेला आईचं कनेक्शन तुटतं त्यावेळेस बाळाचंही कनेक्शन तुटतं. बाळाला पुढची कथा ऐकायला मिळाली नाही, त्याला फक्त चक्रव्यूह मध्ये आत जाण्याचं आणि बाहेर येताना 7वा दरवाजा त्याला उघडता आला नाही आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. म्हणजे जेवढी आई रिस्पॉन्सिबल असते बाळापर्यंत कोणत्या गोष्टी पोहोचवायची, आईने जर ठरवलं, तिच्या मनाने जर तिने तेवढं हे केलं, गर्भधारणेतील गर्भसंस्कारच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी मी ही बेसिक लाईन सांगते आहे की ज्यावेळेस आई ठरवते की हे माझं बाळापर्यंत जायला पाहिजे तर फक्त आई रिस्पॉन्सिबल असते. ह्या प्लस त्याच्याबरोबर तिच्या घरातलं वातावरणही तेवढंच रिस्पॉन्सिबल असतं. आईने ठरवायचं असतं ही गोष्ट बाळापर्यंत पोहोचवायची की नाही. वाईट गोष्टी बाळापर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत, चांगल्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवायच्या. त्याच्यावर कशा क्वालिटीज आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत हे प्रेग्नेन्सीतल्या गर्भसंस्कार ऍक्टिव्हिटीजनी आपण ते करू शकतो. त्यामुळे प्रेग्नेन्सीतलं जो काही गर्भसंस्कार ऍक्टिव्हिटीज आपण करतो ते फक्त आई थ्रू आपण बाळापर्यंत पोहोचवू शकतो. घरातलं वातावरण इम्पॉर्टंट असतं आणि आई किती आत्मीयतेने, किती विश्वासाने, किती ती तिचं ट्रस्ट घेऊन ह्या गोष्टी करते त्याच्यामुळे बाळापर्यंत त्या सगळ्या गोष्टी जातात. फक्त काही पुस्तकं जर तुम्ही वाचली आणि ती बाळापर्यंत पोहोचवलीच नाही, पोहोचलीच गेली नाही, तुम्ही काही म्युझिक ऐकले आणि ते म्युझिक बाळापर्यंत पोहोचलेच नाही तर त्याचा परिणाम त्या गर्भावर होत नाही, गर्भापर्यंत ते पोहोचत नाही. आता ते कसं पोहोचवायचं हे आपण जरा जाणून घेऊयात. ओके, गर्भसंस्कार इज बिल्डिंग अ न्यू हेल्दी वर्ल्ड इन द वूम. गर्भसंस्कार ही एक प्रॅक्टिस आहे की ज्याच्यामुळे एक हेल्दी वर्ल्ड तुमच्या वूम मध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता. आता कसं, त्याचं एक उदाहरण बघूयात आपण. जर एखादा स्टोन आर्टिस्ट आहे, कलाकार आहे आणि एक दगड त्याला दिलेला आहे, तो कलाकार ठरवतो की ह्या दगडापासून मूर्ती देवाची बनवायची की दानवाची बनवायची, म्हणजे तुम्हाला चांगली मूर्ती बनवायची की खराब मूर्ती बनवायची, त्याचा प्रत्येक पैलू हे ठरवत असतो. तशी आई ही एक आर्टिस्ट आहे. ओके, आणि आई ठरवते की कोणते पैलू बाळामध्ये पाडायचे. ओके, अंडर आमच्या गायडन्स. ठीक आहे, पण ते कसे पाडायचे, कुठे पाडायचे हे आम्ही त्यांना सांगतो आणि त्या पद्धतीने तिथे पैलू पाडत जाते आणि मग त्यापासून जी मूर्ती तयार होते ती खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यामुळे आईच्या हातात असतं की आपल्याला त्यापासून काय घडवायचंय आणि हे कधी गर्भधारणेतील गर्भसंस्कार ऍक्टिव्हिटीज. ओके, आता प्रेग्नेंट लेडी सुद्धा ती सुद्धा त्याच पद्धतीने ती जे काही म्युझिक ऐकते, जे काही ऍक्टिव्हिटीज करते, जे काही आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होतो, पण तिच्या मन किती त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह आहे. जर ती एखादी गोष्ट खूप मन लावून करणार असेल तर त्या ठिकाणी बाळापर्यंत त्या गोष्टी पोहोचतात. ओके, त्या कशा पोहोचवायच्या त्या आपण नंतर जाणून घेऊयात. ओके, सो गर्भधारणेतील गर्भसंस्कार जो आहे त्याचे काही पिलर्स आहेत, काही स्तंभ आहेत ज्याच्यावर तो गर्भसंस्कार उभा आहे. ओके, पिलर्स ऑफ गर्भसंस्कार. जसं की एखादा काहीतरी टेबल आहे किंवा एखादी बिल्डिंग आहे, बिल्डिंग उभी करताना आधी फाउंडेशन इम्पॉर्टंट असतं.
ओके, जर फाउंडेशन त्याचे पिलर्स जर प्रॉपरली असतील तर ते बिल्डिंग व्यवस्थित उभा राहते. जर त्याचे पिलर्स प्रॉपरली फॉलो केलेले नसतील, पिलर्स व्यवस्थित नसतील तर बिल्डिंग उभी राहत नाही. त्यामुळे पिलर्स कोणते आहेत, जर तुम्हाला गर्भातील बाळामध्ये जर गर्भसंस्कार करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पिलर्स फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते कोणते आहेत ते बघूयात. पहिला आहे प्रेग्नन्सी डाएट, गर्भिणी आहार. प्रेग्नेंट लेडीसाठी प्लॅन केलेला काही विशेष डाएट असतो. ओके, त्याच्यामध्ये मासानुमासिक डाएट पण असतो प्लस नॉर्मल डाएट पण असतो. तर तो डाएट म्हणजे काही खूप बोरिंग असतो असं नाहीये, ते खूप छान आहे प्लॅन केलेला. तर तो डाएट इम्पॉर्टंट आहे, तो एक पिलर आहे. सेकंड पिलर म्हणजे गर्भिणी विहार, म्हणजे डेली रुटीन ऑफ द प्रेग्नेंट लेडी. प्रेग्नेंट लेडी जी काही डेली रुटीन फॉलो करते तो म्हणजे सेकंड पिलर आहे. थर्ड आहे मासानुमासिक औषध. आता कसं आहे, आयुर्वेदामध्ये खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती गर्भसंस्कार. आयुर्वेदामध्ये जो काही गर्भसंस्कार किंवा जे काही वर्णन आहे त्याच्यामध्ये मासानुमासिक औषध हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. मासानुमासिक औषध म्हणजे काय, की जसं की पहिल्या दिवसापासून बाळ तयार व्हायला सुरुवात होत असते बाळाच्या जन्मापर्यंत. ओके, जेव्हा बाळ पहिल्या दिवसापासून तयार होत असतं तेव्हा स्टेप बाय स्टेप त्याचं काहीतरी कन्स्ट्रक्शन त्याच्या बॉडीचं माइंडचं चालू असतं कंटिन्युअसली, निरंतर. मग त्यावेळेला त्याच्या प्रत्येक महिन्यात काहीतरी एक फॅक्टर बाळाचा तयार होत असतो. म्हणजे हे अगदी सिंपल तुम्हाला एक्सप्लेन करते मी. ऍक्च्युली इतकं नाही होत, ते थोडं कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. बरेचसे अवयव तयार करायचे असतात. त्यामुळे प्रत्येक मंथ मध्ये काही अवयव तयार होत असतात आणि मग त्याच्यासाठी पोषक असणारं रॉ मटेरियल पुरवणं इम्पॉर्टंट असतं. मग ते घेतं कुठनं, तर आईच्या शरीरातलं. पण आईच्या शरीरामध्ये कधी कधी काही गोष्टींची डिफिशियन्सी असते. ओके, मग ते रॉ मटेरियल नाही मिळालं तर जे आहे अवेलेबल त्याच्यात ते तयार होऊन देत. ते काही थांबणार नाहीये तुमच्यासाठी की हा उद्या तुम्ही मला अवेलेबल करून द्याल मग मी उद्या बाळाचं हृदय तयार करतो, असं नाहीये. ज्या क्षणापासून हृदय तयार होण्याची प्रोसेस 4थ्या महिन्यात सुरू होते त्या महिन्यामध्ये जर ते ते इन्ग्रेडियंट्स बाळापर्यंत पोहोचले नाहीत तर ते हृदय आहे त्या रॉ मटेरियल मध्ये तयार होत. अशा वेळेला आयुर्वेदामध्ये डिझाईन केलेला आहे मासानुमासिक औषध. म्हणजे ज्या महिन्यात जो अवयव बाळाचा तयार होणार आहे तो अवयव तयार होण्यासाठी काही औषध मेडिसिन्स त्या महिन्यात दिलीच जातात कंपल्सरी. म्हणजे ते बरोबर डिफिशियन्सी भरून निघते आणि तुम्हाला चांगल्या प्रतीचं सगळं शरीर आणि मन तयार होणारं बाळ मिळतं. त्यामुळे मासानुमासिक औषध हा एक फॅक्टर आहे त्या ठिकाणी. त्यानंतर गर्भिणी योगासन, प्राणायाम अँड मेडिटेशन. ओके, प्रेग्नेन्सी मध्ये जे काही योगासनं प्लॅन फॉलो केली जातात, जे काही प्राणायाम मेडिटेशन फॉलो, त्यामुळे गर्भाला म्हणजेच त्या फिटसला पूर्णपणे ब्लड फ्लो किंवा रस रक्ताचा पुरवठा आईच्या शरीरातनं केला जातो व तो व्यवस्थित व्हावा. आईच्या शरीराचं पोषण प्रॉपरली व्हावं, तिच्या मनाचं पोषण प्रॉपरली व्हावं, तिचे बॉडी पॅरामीटर्स नॉर्मल राहावे, या सर्वांसाठी गर्भिणीमध्ये प्लॅन केलेले योगासन, प्राणायाम आणि मेडिटेशन मदत करतात. ओके, नेक्स्ट आहेत गर्भसंस्कार ऍक्टिव्हिटीज. आता आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं होतं की दुधापासून तूप बनतं. म्हणजे काय, तर काही ऍक्टिव्हिटीज ह्या तुम्हाला ठराविक वेळेसाठी बाळाची जशी वाढ असेल त्या वाढेनुसार काही ऍक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या आहेत. जर 10वी 10th स्टँडर्डच्या मुलाला फर्स्ट स्टँडर्डचा पहिलीचा अभ्यास दिला तर त्याला तो खूप सोपा जाईल. पण पहिलीच्या मुलाला 10वीचा अभ्यास दिला तर तो त्याला पचनी पडणार नाही. त्याच पद्धतीने जर तुमचं मूल 3ऱ्या महिन्यातलं असेल आणि त्याला तुम्ही 9व्या महिन्यातल्या ऍक्टिव्हिटीज केल्या तर त्याला त्या झेपणार नाही. त्यासाठी 3ऱ्या आणि 4थ्या महिन्यात त्या महिन्यातल्या ऍक्टिव्हिटीजच तुम्हाला कराव्या लागतात. तेव्हा त्या ठिकाणी ते प्रॉपरली बेबी तयार होतं. त्यामुळे गर्भसंस्कार ऍक्टिव्हिटीज हा 5वा स्तंभ आहे, 5th पिलर आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने ह्या 5ही पिलर जर तुम्ही फॉलो केलेले असतील तर तुम्ही प्रॉपर गर्भसंस्कार करता आणि त्यानंतर मिळणारं प्रोडक्ट हे सुद्धा त्याच प्रतीचं तयार होतं. ओके, आता आपण थोडस आणखीन एक गोष्ट बघूयात की आयुर्वेदामध्ये हे जे काही मासानुमासिक औषधं सांगितलेली आहेत किंवा मासानुमासिक आहार पण सांगितलेला आहे, मंथ वाईज आहार पण सांगितलेलं, डाएट सांगितलेलं, मंथ वाईज डाएट आहे. ओके, सो मंथ वाईज डाएट का फॉलो करायचं, कारण मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं की बाळाचं तयार होण्याची प्रोसेस ही होत असते काही
ठराविक ठरलेला आहे की ह्या काळामध्ये हा अवयव बाळाचा तयार व्हायला पाहिजे. मग तो अवयव तयार करण्यासाठी जे काही रॉ मटेरियल लागतं ते आईच्या शरीरातनं पुरवलं जातं आणि ते पुरवण्यासाठी तिला ते डाएट मधनही घ्यायला पाहिजेत आणि औषधामधनही घ्यायला पाहिजे. तुम्ही फक्त आयर्न आणि कॅल्शियम घेतलं म्हणजे तुम्ही बॉडीतली डिफिशियन्सी भरून काढता, तर तसं नाहीये. तुम्हाला त्या ठिकाणी काही इन्ग्रेडियंट्स आणखीन लागतात जे तुम्हाला तुमच्या आहारातनं पुरवावे लागतात, तुम्हाला तुमच्या मासिक औषधातनं पुरवावे लागतात. तर ते कसे बघूयात की आपण बघूयात की प्रथम मास म्हणजे पहिला महिना त्या ठिकाणी आहे. बाळ हे कलल स्वरूपात असतं म्हणजे एकदम सेमी सॉलिड टाईप असतं ते छोटस. दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला थोडीशी घनता येत जाते. तिसऱ्या महिन्यामध्ये त्याचं 5 पिंड म्हणजे 2 हात 2 पाय आणि डोकं तयार होतं. ओके, तिसऱ्या महिन्यामध्ये. तर ज्यावेळेस तिसऱ्या महिन्यामध्ये हे तयार होत असतं तर आहारामध्ये कोणत्या गोष्टी घेण्या गरजेच्या आहेत ते तुम्ही दुसऱ्या महिन्यात घेतला तरी त्याचा फायदा तेवढा होत नाही आणि चौथ्या महिन्यात घेऊन पण उपयोग नाही, कारण तोपर्यंत ते ऑलरेडी तयार झालेलं असतं अवेलेबल गोष्टीत. ओके, त्यामुळे तिसऱ्या महिन्यामध्ये 2 हात 2 पाय आणि डोकं तयार होतं तर त्याला लागणाऱ्या गोष्टी आपल्याला आहारातनं पुरवाव्या लागतात. चौथ्या महिन्यामध्ये बाळाच्या हृदय तयार होत असतं. चौथ्या महिन्यामध्ये हृदय तयार होतं म्हणजे हृदय हे अगदी लोण्यासारखं मऊ पाहिजे, हो की नाही. तेव्हा ते जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याचं काम चालू असतं. जर त्याच्यामध्ये स्टिफनेस असेल तर मग हार्ट अटॅक किंवा इतर व्याधी निर्माण होतात. मग आता लवकर येण्याची कारण तीच आहेत की ते त्या पद्धतीचं सकस तयारच होत नाही, ते काम तरी किती दिवस करेल. मग त्यासाठी चौथ्या महिन्यामध्ये काही मासानुमासिक औषधं, काही आहार, डाएट प्लॅन तसं आहे की तो हृदय त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचं तयार कर. ओके, नंतर 5व्या महिन्यामध्ये मन व्यक्त असतं. मग मनाला पोषण देणारा आहार पाहिजे, मनाला पोषण देणारा डेली रुटीन पाहिजे. मन तयार होतं म्हणजे त्याच्यावर जाणाऱ्या ऍक्टिव्हिटीज पाहिजेत, तसे म्युझिक ऐकले गेले पाहिजेत, तशी पुस्तकं वाचली गेली पाहिजेत म्हणजे मनाचं पोषण चांगल्या प्रतीचं होतं. 6व्या महिन्यामध्ये बुद्धी तयार होते. मग तसा डाएट तुम्ही फॉलो करायला पाहिजे, तशी रुटीन्स फॉलो करायला पाहिजेत, तशी पुस्तकं वाचायला पाहिजेत, तसे मेडिटेशन, ओंकार वगैरे ह्या गोष्टी 6व्या महिन्यात करायला पाहिजेत. त्याचं डिटेल मार्गदर्शन करावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे 7व्या महिन्यामध्ये जे काही अवयव तयार होतात त्याच्यासाठीचं. 8व्या महिन्यात ओज तयार होतो. ओज हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कारण ओजामुळे त्याची लाईफ स्पॅन ठरलेला असतो. ओज जेवढं तेवढं त्याचा लाईफ स्पॅन चांगला. ओके, त्यामुळे ओजाची ओज चांगलं असेल तर त्याची स्वास्थ्य पण चांगलं येतं, हेल्थ चांगली तयार होते. त्यामुळे ओज निर्मिती होते. त्यामुळे त्या ठिकाणी ओजाला पोषण करणारा डाएट, डेली रुटीन, योगासन, त्या पद्धतीची म्युझिक थेरपी अशा पद्धतीने. आता बुद्धी जर 6व्या महिन्यात तयार झालेली असेल तर 7वा, 8वा आणि 9व्या महिन्यामध्ये बाळाला पूर्णपणे बुद्धी आलेली असते. त्यामुळे त्या ठिकाणी तुमचे गर्भसंस्कार ऍक्टिव्हिटीज वाढतात. बुद्धीला आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी, त्याचा आयक्यू स्ट्रॉंग करण्यासाठी गर्भसंवाद करणं, बाळापर्यंत आपल्या भावना पोहोचवणं, बाळाला काही गोष्टी सांगणं, ह्या सगळ्या रेकॉर्डेड गोष्टी तुम्हाला आपल्याकडे कोणतीही गोष्ट सांगून उपयोग नाहीये, कारण आपल्याला जो संस्कार बाळावर करायचा आहे तो प्रॉपरली बाळापर्यंत जायला पाहिजे. त्यामुळे त्याच्या काही स्टोरीज आहेत, त्या स्टोरीज तुम्हाला आपल्या गर्भसंस्कार वर्कशॉप मध्ये मिळून जातील. तर त्या कोणत्या सांगायच्या, त्या कशा सांगायच्या, त्या बाळापर्यंत कशा पोहोचवल्या गेल्या पाहिजेत, कारण गोष्ट ही खूप छान आहे. अगदी लहान मुलापासून ते म्हातार सगळ्यांना गोष्टी ऐकायला आवडतात आणि त्याच्यातनं महत्वाचा संस्कार होत असतो. त्यामुळे 9 महिन्यापर्यंत अशा पद्धतीने बाळ तयार होतं आणि तशा पद्धतीने आपल्याला प्रेग्नेन्सी मधल्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते त्या महिन्यात त्या ऍक्टिव्हिटीज करणं, तो डाएट फॉलो करणं, ती औषधं घेतली जाणं, विशेष डाएट, मासिक डाएट फॉलो करणं, त्यानंतर तशी योगासन, प्राणायाम, ऍक्टिव्हिटीज, संगीत ऐकणं, नंतर मग पझल कधी सोडवायचं, ड्रॉइंग कधी करायचं, रायटिंग कधी करायचं, रीडिंग कधी करायचं, हे सगळं त्या वयामध्ये बाळापर्यंत जायला पाहिजे पोटात असताना, तरच ते बाळ प्रॉपरली तयार होतं. ओके, आता मुख्यतः प्रेग्नेन्सी मधल्या गर्भसंस्कारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात ते आपण बघूयात. तर सर्वात महत्वाचं म्हणजे गर्भिणीला मासानुमासिक आहार, त्या महिन्यामध्ये जो अवयव तयार होणार आहे त्याला पोषण देणारा मासानुमासिक आहार, मंथ वाईज डाएट.
ओके. त्यानंतर गर्भिणी तो मंथ वाईज डाएट काय करतो, एकतर प्रेग्नेंट लेडीचं पोषण करतो, तिच्या शरीरामध्ये डिफिशियन्सी येऊ देत नाही कारण बाळ ते वापरणार आहे. दुसरं म्हणजे गर्भाचं पोषण प्रॉपरली होतं. ओके. फिटसचं पोषण व्यवस्थित होतं. त्यानंतर स्तन्य पोषण म्हणजे दूध यायला पाहिजे आईला डिलिव्हरी नंतर, तर त्याचं पोषण जर प्रेग्नन्सी मध्ये झालं तरच दूध निर्मिती होते, नाहीतर मग दूध कमी पडतं. ओके. गर्भिणी विहार म्हणजे गर्भिणीचं डेली रुटीन, याच्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. डूज अँड डोंट्स इन प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी मध्ये काय करावे आणि काय करू नये, प्रेग्नन्सी मध्ये काय खावे काय खाऊ नये, प्रेग्नन्सी मध्ये काय वाचावे काय वाचू नये, प्रेग्नन्सी मध्ये काय बघावे काय बघू नये, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत गर्भधारणेतील गर्भसंस्कारामध्ये. त्यानंतर मासानुमासिक औषधं, याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलंच आहे की प्रत्येक महिन्याची औषधं असतात. त्यात फक्त आयर्न आणि कॅल्शियम येत नाही, तर त्यामध्ये आपल्याला सर्वांगीण बाळाचं ग्रोथ आणि आईची डिफिशियन्सी भरून काढणारी अशी काही औषधं आहेत. त्यानंतर गर्भिणी अवस्थेतील योगासन, प्राणायाम आणि मेडिटेशन. प्रेग्नेंट असताना कोणत्या अवस्थेमध्ये कोणते योगासन करावेत, प्लस कस्टमाइज की तुमचा प्लॅसेंटा कसा आहे, तुमचा गर्भ कसा आहे, तुम्हाला काही फिजिकल प्रॉब्लेम आहे का, त्यानंतर तुम्ही त्याला कम्पॅटेबल आहात का ती योगासन करायला, याचं पर्सनल गायडन्स तुम्हाला आपल्या पुढच्या वर्कशॉपमध्ये मिळणार आहे. त्यानंतर प्राणायाम, गर्भधारणेतील जो वर्कशॉप आपण घेणार आहे त्याच्यामध्ये याचं पर्सनल 1-to-1 त्या ठिकाणी मिळेल. प्राणायाम, कोणते प्राणायाम करावे, तुम्हाला ते योग्य आहेत की नाहीत. सरसकट असं नाहीये की 10 प्राणायाम आहेत, 5 प्राणायाम आहेत, हे सगळ्यांनी करावेत, सगळी योगासनं सगळ्यांनी करावीत, तर बिलकुल नाही. तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या अवस्थेनुसार तुम्हाला ते योग्य आहेत की नाहीत, आणि प्रत्येक याच्यानुसार जसं महिना बदलतो तसं ते सर्व बदलतं. ओके. नंतर मेडिटेशन, मेडिटेशन कसं करावं, त्या मेडिटेशनचा बाळाच्या मनावर कसा परिणाम व्हायला पाहिजे, ते सगळं आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागतो आणि त्याचं कस्टमाइज करून पेशंट पर्यंत द्यावं लागतं. 1 तासामध्ये अख्खा गर्भसंस्कार शिकवणं अशक्य. ती एक लाईफस्टाईल आहे, ती प्रेग्नेंट लेडीने फॉलो करायची असते त्या पद्धतीने. नंतर म्युझिक थेरपी. ओके. हे म्युझिक, कोणतं म्युझिक कोणत्या महिन्यात कोणतं म्युझिक ऐकावं आणि ते म्युझिक कसं बाळापर्यंत पोहोचवायचं याचं सखोल मार्गदर्शन तुम्हाला त्या वर्कशॉपमध्ये मिळेल. त्यानंतर ऍक्टिव्हिटीज ऑफ राईट अँड लेफ्ट ब्रेन डेव्हलपमेंट. आपल्या ब्रेनचे 2 भाग असतात, राईट अँड लेफ्ट, तर ते प्रॉपरली डेव्हलप व्हावे. त्यात कोणत्या एरियाज आहेत ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. तर ते कसे डेव्हलप होण्यासाठीच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते. इन्फॉर्मेशन अबाउट इन्व्हेस्टिगेशन इन प्रेग्नन्सी, हे तर तुम्हाला एखाद्या हॉस्पिटललाही मिळून जातं, पण तरी त्याबद्दल पण गायडन्स आहे. त्यानंतर गर्भसंवाद, गर्भसंवाद हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. गर्भसंवाद म्हणजे काय, तर बाळाशी बोलणे, आपल्या भावना बाळापर्यंत पोहोचवणे, त्याच्या भावना समजून घेणे, याला गर्भसंवाद असे म्हणतात. तो एक बॉन्ड तयार होतो युटेरस मधल्या बाळाशी व आईचा एक बॉन्ड तयार होतो गर्भसंवादामुळे, आणि त्याच्यामुळे आपण बाळाचा इंटेलेक्च्युअल कोशंट, फिजिकल कोशंट, इमोशनल कोशंट, सोशल कोशंट योग्य प्रकारे विकसित करू शकतो गर्भसंवाद. मग तो गर्भसंवाद प्रत्येक महिन्याचा, जेव्हा गर्भसंवाद सुरू होतो 5व्या महिन्यापासून व संपतो बाळाच्या बर्थ पर्यंत, 5व्या महिन्यात कोणता गर्भसंवाद आहे, 6व्या महिन्यात वेगळा आहे, 7व्या महिन्यात वेगळा आहे, 8व्या महिन्यात वेगळा, 9व्या महिन्यात वेगळा. कारण पहिलीच्या मुलाला जर आपण एकदम फाड इंग्लिश बोलायला लागलो 10वीच्या मुलासारखं, त्याला ते कळणार नाही. त्यामुळे त्याच्या वयामानानुसार, त्याच्या बुद्धीनुसार तसा गर्भसंवाद तयार केलेला आहे व तो बाळापर्यंत आपल्याला त्या वेळेत पोहोचवायचा आहे. 8व्या आणि 9व्या महिन्यात बाळाच्या वजन वाढीसाठी व आईचे हाडं मजबूत होण्यासाठी, कारण तिला आता डिलिव्हरीला फेस करायचं आहे, तर ते फेस होण्यासाठी तिचं शरीर आपण तयार करून घेतो. त्या दृष्टीने काही ऍक्टिव्हिटीज आईला सांगितल्या जातात. योगासनामध्ये काही ऍक्टिव्हिटीज आहेत, डाएट मध्ये काही विशेष प्लॅन दिला जातो, आणि त्यानंतर मग काही गोष्टी तिला रोजच्या डेली रुटीन मध्ये कराव्या लागतात, म्हणजे तिचं शरीर त्या ठिकाणी याच्यासाठी तयार होतं डिलिव्हरीसाठी. ओके. तर अशा पद्धतीने प्रेग्नेन्सीतील गर्भसंस्कारामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात आणि ते प्रॅक्टिस करावं लागतं अंडर गायडन्स. तर आपण ते नेक्स्ट सेशन मध्ये बघूयात. आता ब्रेन ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय.
ओके, हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण तुम्ही त्या ठिकाणी महत्वाचं बाळाचा मेंदू पूर्णपणे विकसित झाला तर त्या ठिकाणी आपल्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारं बाळ हवंय, म्हणजे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी जर हवी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बाळाचा मेंदू व्यवस्थित विकसित करणं इम्पॉर्टंट असतं. तर राईट ब्रेनचा जो राईट पार्ट आहे, ओके, आणि लेफ्ट ब्रेन म्हणजे ब्रेनचा लेफ्ट साईडचा पार्ट, त्यामध्ये काही सेंटर्स आहेत की ते सेंटर्स त्या ठिकाणी हे ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतात. ओके, तर कोणत्या राईट ब्रेन जे आहे ते मुख्यतः जो किंवा राईट ब्रेन ज्यांचं डॉमिनंट असतं, कोणत्या पण एका व्यक्तीमध्ये दोन्ही ब्रेन पूर्ण विकसित नसतात, काही सेंटर्स सगळेच विकसित नसतात, तर काहींचे राईट ब्रेन मधले सेंटर्स विकसित असतात, काहींचे लेफ्ट ब्रेन मधले सेंटर्स विकसित असतात. त्या पद्धतीने ती व्यक्ती तयार झालेली असते, म्हणून तिची आवडीनिवडी वेगळ्या असतात, तिचे मास्टर हँड वेगळा असतो. ओके, तर राईट ब्रेन मध्ये आर्ट अँड क्रिएटिव्हिटी कंट्रोल केली जाते, त्याचं सेंटर आहे. त्यानंतर राईट ब्रेन ज्यांचं जास्त विकसित आहेत अशी लोक जास्त इमोशनल असतात. ओके, त्यांना स्वतःच्या इमोशन्स समजतात, समोरच्याच्या इमोशन्स समजतात, स्वतःच्या इमोशन्स व्यवस्थित व्यक्त करता येतात. त्यानंतर इमॅजिनेशन म्हणजे ते काल्पनिक जगात ते जास्त जगू शकतात. कोणतं कॉम्बिनेशन कशाबरोबर छान दिसेल, कोणत्या रूमला कुठे काय डेकोरेशन छान दिसेल, हे इमॅजिनेशन पॉवर त्यांच्यामध्ये असते. त्यानंतर मूड स्विंग्स त्यांचे होत असतात, ते म्युझिक लवर असतात, म्युझिक कंपोज करणं, म्युझिक तयार करणं, गाणारी जी लोक असतात ती राईट ब्रेन डेव्हलप. होलिस्टिक थिंकिंग म्हणजे ते सहज विचार करतात, एखादी गोष्ट खूप कॉम्प्लिकेट करून सोडत नाही, सिंपल विचार करतात व काहीतरी क्रिएटिव्ह सोल्युशन एखाद्या प्रॉब्लेमला ते काढू शकतात. ओके, डे ड्रीमिंग म्हणजे दिवसा स्वप्न बघणं, असं भविष्यातल्या छान छान प्लेझंट गोष्टींमध्ये ते रमतात. त्यानंतर ते एखादी गोष्ट ते मोठं पिक्चर बघतात, एखाद्या छोट्या गोष्टीकडे ते डिटेल्स फोकस करत नाही. त्यामुळे जर एखादं काम करायचं असेल तर लूप होल्स त्यांना सापडत नाहीत, त्यांना फक्त मोठं काम दिसतं. ओके, क्रिएटिव्ह स्टोरी टेलिंग एन्जॉय करतात, ते लेखक असतात, ते रायटर ऑथर्स होऊ शकतात. नंतर प्रेफर्स फिक्शन. ओके, म्हणजे ते कल्पनेला प्राधान्य देतात, स्वप्नातील जग कॅरेक्टर्स ते एन्जॉय करतात, म्हणजे मिस्ट्री, फॅन्टसी, हॉरर पिक्चर्सचे कवी, पोएट्री लिहू शकतात. ओके, असे राईट ब्रेन डेव्हलप जर ज्यांचं झालेलं असेल अशी लोक ह्या पद्धतीने असतात. त्यानंतर लेफ्ट ब्रेन मध्ये कोणते कोणते सेंटर्स असतात किंवा ते व्यक्ती लेफ्ट ब्रेन विकसित झालं तर ती व्यक्ती कशी तयार होईल, तर ती लॉजिकल असते, प्रॅक्टिकली विचार करते. ओके, अनालिटिकल थिंकिंग करते, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित फोड करून ती त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढते. फोकस्ड जे रिअल गोष्टी असतात त्याच्यावर फोकस्ड केलेली असते. प्लॅन्ड अँड ऑर्डरली थिंकिंग, लिनियर थिंकिंग म्हणजे कोणत्या गोष्टी सिस्टमॅटिक विचार करतात, पॉइंट धरून विचार करतात त्या, किंवा पूर्वी जर काही चुका केलेल्या असतील तर त्या पुढच्या वेळेस त्या ह्याच्यात त्या टाळल्या जातात. ओके, त्या सिच्युएशन मध्ये प्रत्येक काही एक पॅटर्न फॉलो करत असतात ते. वर्बल थिंकिंग इन वर्ड्स, जसे विचार करतात तसेच बोलतात, त्या त्यांचं विचार करणं आणि बोलणं हे एका वेळी होतं. कधी कधी काय होतं, आपण विचार करतो आणि नंतर बोलतो, तर अशी लोक ऐन वेळेला तुम्ही त्या ठिकाणी वक्ते किंवा भाषण देऊ शकतात. त्यानंतर मॅथ्स अँड सायन्स माइंडेड असतात, प्रेफर्स नॉन फिक्शन म्हणजे ते त्या ठिकाणी ज्या खऱ्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल एक्सपेरिमेंट्स, फॅक्ट्स, जे हिस्ट्री झालेली असते, रिअलिझम हिस्ट्री त्याच्यावर ते लिहितात, ट्रुथ वरती ते विश्वास ठेवतात. रिअलिझम प्रिडॉमिनन्स म्हणजे वास्तववादी, जे खरं दिसतंय त्याच्यावरच ते विश्वास ठेवतात. अशा पद्धतीने राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन मध्ये हे सेंटर्स असतात, किंवा अशा पद्धतीने ती व्यक्ती त्या ठिकाणी तयार होत असते. आता आपल्याला हवी आहे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी असणारा बाळ. ओके, मग त्यासाठी आपल्याला दोन्ही मेंदू बाळाचे म्हणजे दोन्ही भाग जे आहेत सर्व सेंटर्स प्रॉपरली जर डेव्हलप झालेले असतील तरच आपण अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारं बाळ तयार करू शकतो. ओके, मग त्यासाठी काय करायचं आहे बघा, जर जे काही गर्भसंस्कार ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आहेत, अगदी पहिल्या दुसऱ्या महिन्यापासून जे सुरू होतात ते 9व्या महिन्यापर्यंत, खरं तर जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी 4थ्या महिन्यापासून सुरू होतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर राईट ब्रेन डेव्हलपिंग साठी ड्रॉइंग,
ओके. आता याचे जे आहे त्याचे कस्टमाइज शीट्स तुम्हाला आपल्याकडे मिळतील, त्याची सॉफ्ट कॉपी ही मिळू शकते किंवा हार्ड कॉपी. लांब असाल तर पोस्टाने आम्ही हार्ड कॉपी बाय पोस्ट पाठवू शकतो तुम्हाला. आणि ते त्या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे की हेच का करायचं, तर त्याच्या मागे काही रिझनिंग आहे. कोणतं पण ड्रॉइंग नाही करायचं, तर ते कोणतं करायचं त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये मिळेल. तर ड्रॉइंग करणं, रांगोळी काढणं, रियालिटी शो बघणं म्हणजे जे काही टीव्हीवर दिसतात ते, आणि क्राफ्ट मेकिंग, हे सगळे राईट ब्रेन. आता तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलं तर राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन मध्ये 5th पॉइंट पासून 9th पॉइंट पर्यंत काही कॉमन गोष्टी आहेत, फ्रॉम 5th पॉइंट टू 9th पॉइंट. आणि वरचे जे 4 गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. तर राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन विकसित करण्यासाठी, राईट ब्रेन विकसित करण्यासाठी खाली पॉइंट्स आहेत, त्यामध्ये ड्रॉइंग आहे, रांगोळी मेकिंग, रियालिटी शो अँड क्राफ्ट मेकिंग. त्याचबरोबर लेफ्ट ब्रेन डेव्हलप होण्यासाठी रीडिंग, मग कोणती पुस्तकं वाचावीत, कोणती वाचू नयेत, त्या पद्धतीने त्या ठिकाणी गायडन्स देणे इम्पॉर्टंट आहे. रायटिंग, काय लिहायचंय. आता लिहायचं म्हणजे काहीतरी तुम्हाला आम्ही एखादा टॉपिक देऊन एसे लिहायला सांगतो तसं नाहीये. त्या ऍक्टिव्हिटी आयडियल शीट्स आहेत, त्या व्यक्तींबद्दल तुम्हाला वाचून लिहावं लागतं, ते बाळाला एक्सप्लेन करावं लागतं, ते कशा पद्धतीने त्याचं गायडन्स मिळेल. त्यानंतर पझल सॉल्विंग, काही पझल सॉल्व्ह करावे लागतात. आयडियल शीट्स, ऍक्टिव्हिटी शीट्स जे असतात याच्याबद्दल एक वेगळी ऍक्टिव्हिटी आहे, ही लेफ्ट ब्रेन साठी आहे. त्यानंतर जे म्युझिक थेरपी जी आपण देतो ती बाळाचा दोन्ही साइड मेंदूचे विकसित करते. विजन चार्ट जो दिला जातो तो 7th मंथ मध्ये दिला जातो, 9th मंथ मध्ये पण वेगळा विजन चार्ट असतो. तर त्याबद्दल दोन्ही ब्रेन डेव्हलप, मेडिटेशन हे दोन्ही पूर्ण ब्रेन डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर गर्भसंवाद म्हणजे बाळाशी बोलणे, त्याचा IQ, PQ, SQ, EQ वाढण्यासाठीचा गर्भसंवाद दिला जातो. ते प्रत्येक महिन्याचा वेगळा आहे, मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने. त्याचे तुम्हाला रेकॉर्डेड ऑडिओज पुरवले जातात. त्यानंतर स्टोरी टेलिंग म्हणजे बाळाला गोष्ट सांगणे. मग ती गोष्ट कोणती सांगायची, मग त्यासाठी आपल्याकडे रेकॉर्डेड गोष्टी आहेत की आपल्याला बाळामध्ये काही गुण डेव्हलप करायचे आहेत. ओके, डिझायर्ड क्वालिटीज हव्या आहेत, तर त्या डिझायर्ड क्वालिटीज कशा डेव्हलप करायच्या, तर गोष्टी मार्फत डेव्हलप करायच्या. ती गोष्टी बाळाला, कोणतीच निगेटिव्ह गोष्ट बाळापर्यंत जाता कामा नये, तर याच्यासाठी काही गोष्टी डिझाईन केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत आपल्या गर्भसंस्कार याच्यामध्ये. तर त्या गोष्टी बाळापर्यंत कशा पोहोचवायच्या, कशा ऐकवायच्या, बाळाला कशी गोष्ट सांगायची, कोणत्या वेळेत सांगायची, या सर्वांबद्दल डिटेल मार्गदर्शन तुम्हाला वर्कशॉपमध्ये मिळेल. ओके. आता गर्भधारणेतील गर्भसंस्कार केल्याचे काय काय फायदे होतात. ओके, जे पेरेल तेच उगवेल, हो की नाही. म्हणजे तुम्ही जे काही सीड लावता त्याच पद्धतीने फळ येईल. तुम्ही जे काही बाळामध्ये इनकल्केट कराल तेच तुम्हाला रिझल्ट स्वरूपात नंतर दिसणार आहे. फ्रूट क्वालिटी डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ सीड. ओके, ज्या पद्धतीचं फ्रूट असेल म्हणजे ते कशा, फ्रूट क्वालिटी म्हणजे बाळामध्ये जे काही क्वालिटीज आपल्याला येणार आहेत ते सीड मध्ये असल्या तरच येतील. आणि सीड म्हणजे काय, गर्भावस्थेमध्ये प्लस प्रेग्नन्सी पूर्वी. म्हणून ती इतकी इम्पॉर्टंट आहे. प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा ते बाळ तयार होत असतं, ते झालेलं नसतं. त्यामुळे तयार होताना तुम्ही जे काही क्वालिटीज त्याच्यामध्ये घालाल, कशा थ्रू, आहारातून, डाएट, विहार, डेली रुटीन, तुमच्या गर्भसंस्कार ऍक्टिव्हिटीज, मासिक औषधं, योगासन, प्राणायाम, मेडिटेशन, याच्यामुळे ते आपण त्या पद्धतीने तयार करणार आहे आणि तशा क्वालिटीज बाळामध्ये दिसणार आहे. बाळाच्या शरीराबरोबरच त्याच्या मनाला आकार देऊ शकतो आपण प्रेग्नेन्सीमध्ये. ओके, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज थ्रू. बेबी इज ऑब्टेन्ड बाय चॉईस, नॉट बाय चान्स. ओके, बाय चॉईस, आपल्या चॉईसनी बाळ पाहिजे, तर त्या पद्धतीने प्रेग्नेन्सीतला गर्भसंस्कार केला तर आपण ते अचीव्ह करू शकतो, मिळवू शकतो. दिव्य व इच्छित गुणयुक्त संतानाची आपल्याला प्राप्ती होते. म्हणजे आपल्या इच्छित, आपल्या मनाप्रमाणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी क्वालिटीज डेव्हलप होतात. गर्भसंस्कार कॅन प्रिपेअर युअर अनबॉर्न बेबी फॉर हेल्दी अँड हॅपी लाईफ. आपल्या बेबीला हेल्दी आणि हॅपी लाईफ साठी गर्भसंस्कारामुळे आपण तयार करू शकतो. गर्भाच्या बुद्धीला व मनाला स्थिरत्व येते, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. चंचल बुद्धी असणारे व अस्थिर मन असणारे बच्चू सध्या खूप जास्ती प्रमाणात आहेत. व त्या ठिकाणी आपल्याला स्थिरत्व येण्यासाठी आपल्याला गर्भसंस्कारची हेल्प घेऊन आपण ह्या गोष्टी करू शकतो. ती कसं करायचं या सर्वांबद्दल गाईडलाईन तुम्हाला आपल्या वर्कशॉपमध्ये नक्कीच मिळेल. गर्भाचा इंटेलेक्च्युअल क्वोशंट, फिजिकल क्वोशंट, इमोशनल आणि सोशल क्वोशंट विकसित करायचा कसा, तर जे काही अंतर्भूत गोष्टी आहेत त्याने तुम्ही ते विकसित करू शकता व अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या बाळाला तुम्ही जन्म देऊ शकता.
ओके, तर इथपर्यंत झालं प्रेग्नेन्सीतला गर्भसंस्कार. आपण प्रेग्नेन्सी पूर्वीचा जे काही आहे गर्भसंस्कार तो बघितला. प्रेग्नेन्सीतला गर्भसंस्कार म्हणजे 9 महिन्यांपर्यंत, परंतु त्याच्यात सुद्धा हे प्रसूती पश्चात संस्कार इन्क्लूड होतो त्या वर्कशॉपमध्ये. ओके, म्हणजे बाळाच्या जन्मानंतर डिलिव्हरी नंतर 4 महिन्यापर्यंतच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी गर्भसंस्कारामध्ये इन्क्लूड आहेत. तर त्या कशा बघा, आता प्रसूती पश्चात म्हणजे डिलिव्हरी नंतरच्या संस्कारामध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये येतं डिलिव्हरीची पूर्वतयारी. आता आपलं डिलिव्हरी हा खूप मोठा इव्हेंट आहे जो प्रेग्नेंट लेडीमध्ये होत असतो, तर त्यामुळे तिला त्याच्यासाठी आपल्याला तयार करायचं असतं डिलिव्हरीसाठी. तर तिची पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे. ओके, म्हणजे डिलिव्हरीला जाताना तिने मनाची शरीराची कशी तयारी करून घ्यायची, त्या गोष्टी कशा बाळाला हे भीती मनातली कशी तिने घालवली पाहिजे, या सगळ्याची तिला विशेष मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर सुतिका, आहार आणि विहार. सुतिका म्हणजे काय, की जिची डिलिव्हरी झालेली आहे त्या लेडीला सुतिका म्हटलेलं आहे. ओके, जिची डिलिव्हरी पोस्ट डिलिव्हरी जी काही स्त्री आहे, लेडी आहे, तिला सुतिका म्हणते. तर तिचा आहार म्हणजे तिचा डाएट खूप इम्पॉर्टंट असतं, कारण डिलिव्हरी होणं हे तिचे जेवढं क्लेशकारक, जेवढं त्रासदायक तिच्या शरीरासाठी असतं, तेवढंच तिच्या मनासाठी पण असतं. तिच्या शरीराचं मनाचा दोघांचाही बऱ्यापैकी बदल त्या ठिकाणी होत असतो व आपल्याला तिला परत पूर्ववत करायचं असतं, तिला एका बाळाचं पोषण करायचं असतं. त्यामुळे त्या ठिकाणी विशेष आहार त्या ठिकाणी तिला सांगितला गेला पाहिजे, डाएट प्लॅन असतो. विशेष विहार म्हणजे डेली रुटीन तिचा प्रॉपरली त्या ठिकाणी आपण सुतिका विहारामध्ये त्यांना एक्सप्लेन करतो, कारण डेली रुटीन जर व्यवस्थित असेल तरच तिची बॉडी आणि तिचं माइंड रिस्टोर टू नॉर्मल होतं, परत नॉर्मलला येतं. ओके, त्यानंतर नवजात बालक परिचर्या, जन्म झालेल्या त्या न्यूबॉर्न बेबीची परिचर्या, त्याचं रुटीन जर प्रॉपर असेल, कारण तो आता बाहेर आलेला आहे, नवीन जगात आलेला आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टींना फेस करायचं आहे, बरेचसे प्रॉब्लेम्स उभे राहतात. मग अशा वेळेला त्याचे रुटीन कसं ठेवायचं, त्याची झोप कशी ठेवायची, त्याचं फिडिंग कसं ठेवायचं, त्याची काळजी कशी घ्यायची, त्याची मालिश कशी करायची, धुरी कशी द्यायची, त्याला गुटी कधी द्यायची की नाही द्यायची, किती प्रमाणात द्यायची, ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन त्या ठिकाणी नवजात बालक परिचर्येमध्ये येतं. नंतर सुतिका औषधी चिकित्सा. सुतिकेला बारीक बारीक तक्रारी असतात, ती जोपर्यंत नॉर्मलला येत नाही, तिला जवळजवळ त्या ठिकाणी 4-5 महिने लागतात, तोपर्यंत ती फिडिंगवर असते, 6 महिन्यांपर्यंत फिडिंग वर असते. तर तिची औषधी चिकित्सा, कोणती औषधं घेतली गेली पाहिजे, तिला प्रॉपरली जर ब्लिडिंग झालं त्या डिलिव्हरी झाल्या पहिल्या महिन्यात, 1.5 महिन्यात, तरच तिची बॉडी नॉर्मलला येते, तिचं ओटीपोट कमी होतं, बेली कमी होते व ती रिस्टोर होते. नाहीतर मग पोट खूप दिसतं, वजन वाढतं, बऱ्याचशा गोष्टी सुरू होतात, सांधेदुखी असते, कंबरदुखी असते, जी भविष्यात तिला जाणवते. यासाठी काही गोष्टी तिने फॉलो करणं गरजेचं आहे. शिशु संवर्धन किट. शिशु संवर्धन किट म्हणजे नवजात बालकाची परिचर्या पूर्ण करण्यासाठी त्याला धुरी कोणती द्यायची, त्याला उठणं कोणतं वापरायचं, त्याची आंघोळ कशी घालायची, त्याला साबण वापरायचं की नाही वापरायचा, त्याच्या मालिशसाठी कोणतं तेल वापरायचं, त्याचा टाळू कोणत्या तेलाने भरायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन शिशु संवर्धन किट मध्ये येतं. व सुतिका किट म्हणजे तिच्या पण मालिशचं तेल, तिचा मसाज कशाने करायचा, किती वेळ करायचा, तिला पोट कसं बांधायचं, तिला धुरी कोणत्या गोष्टींची द्यायची, कुठे कुठे किती वेळ धुरी द्यायची, शेक कधी द्यायचा, कोणत्या गोष्टींचा शेक द्यायचा की नाही द्यायचा, तिच्या प्रकृतीनुसार सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन सुतिका किट मध्ये येतं. म्हणजे प्रसूती पश्चात संस्काराने जसं प्रेग्नन्सीसाठी आपण गर्भधारणेपूर्वी लेडीजला तयार करतो, त्यांचं ओवम आणि स्पर्म तयार करतो, तसं डिलिव्हरी झाल्यानंतर तिला पुन्हा रिस्टोर टू नॉर्मल तिचं शरीर आणि मन करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन ह्या गर्भसंस्कारामध्ये तुम्हाला मिळणार आहे. परंतु हे खूप मोठं सायन्स आहे, वास्ट आहे. हे त्या वेळेला ते मार्गदर्शन मिळालं की आपल्याला ते पचनी पडतं. एका वेळेला सगळंच खाल्लं की ते पचत नाही. त्यामुळे त्या वेळेला ते घेतलं गेलं तर तुमच्या शरीर आणि मनाचं पोषण व्यवस्थित होतं व तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होतो. ओके, आता प्रसूती पश्चात संस्कारचे काय फायदे होतात, म्हणजे जेव्हा तुम्ही डिलिव्हरी नंतरचा जो संस्कार सांगितला गेलेला आहे तो जर तुम्ही फॉलो केला तर त्याचा तुम्हाला काय काय फायदा होतो आपण ते बघूयात. डिलिव्हरीची माहिती असल्याने ओके, कॉन्फिडन्स डेव्हलप होणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही हे सेशन अटेंड करता तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी फिडिंग कसं करायचं, बाळाला कसं उचलायचं, त्याचा ढेकर कसा काढायचा,
त्यानंतर त्याला गुंडाळायचं कसं, त्याला झोपी कसं लावायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन त्या ठिकाणी झालेलं असतं. त्यामुळे एक प्रकारची भीती कमी झालेली असते, कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. ओके, डिलेव्हरी नंतर शरीर आणि मन पूर्ववत होण्यास मदत होते, रिस्टोर व्हायला मदत होते. न्यूबॉर्न बेबीला कसे हाताळायचे, एकदम नाजूक असतं छोटं बाळ, मग त्या कसं उचलायचं, त्याला कसं, आपण चुकीचं तर करत नाहीये ना, आपण बरोबर करतोय ना, या सगळ्यांबद्दल मार्गदर्शन न्यूबॉर्न बेबीचे जे काही आपण प्रसूती पश्चात संस्कार घेतो त्याच्यामध्ये हे पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला दिलेलं असतं. कारण सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहिती असतात असं नाहीये, त्याच्याबद्दल बरेच गैरसमज असतात. त्यामुळे आपण चुकीचं करत नाही, भीती सतत असते. मग थोडस दुसऱ्या गोष्टीमुळे काय झालं की ती आई पॅनिक होते आणि त्याचा परिणाम तिच्या दुधावर होतो, तिच्या शरीरावर होतो, तिच्या मनावर होतो. ओके, त्यानंतर फिडिंग व्यवस्थित करता येतं, बाळाला व्यवस्थित हाताळता आलं की फिडिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण फिडिंग जर प्रॉपरली झालं असेल बाळाला तर त्याची प्रतिकार शक्ती उत्तम राहते पुढे. ओके, त्यामुळे ते व्यवस्थित होण्यासाठी जर फिडिंग करणं व्यवस्थित इम्पॉर्टंट आहे, ते त्याचं मार्गदर्शन दिलं जातं. त्या स्त्रीचं, त्या लेडीचं ब्लिडिंग प्रॉपरली झाल्यामुळे तिला काही उपाय आम्ही सांगतो, ओटीपोट कसं बांधायचं, काय खायचं, कसं झोपायचं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल व्यवस्थित जर मार्गदर्शन असेल तर ते ब्लिडिंग प्रॉपरली 1.5 महिन्यात होतं. नाहीतर त्यावेळेस जर ब्लिडिंग झालं नाही तर नंतर ते ब्लिडिंग होत नाही आणि मग ते तसंच कॅरी केलं जातं आणि मग युटेरस संदर्भात काही तक्रारी पुढे नंतर भविष्यात उद्भवतात, जसे फायब्रॉइड किंवा इतर गोष्टी. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ते त्यावेळेसच होणं इम्पॉर्टंट आहे, तेव्हाच ती बॉडी नॉर्मलला येते. आणि हेल्प्स टू अवॉइड डिलिव्हरी अँड पोस्ट डिलिव्हरी कॉम्प्लिकेशन्स. जर हे संस्कार तुम्ही प्रॉपरली केला गेलेला असेल तर तुम्ही डिलिव्हरी आणि पोस्ट डिलिव्हरी कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आम्ही वात्सल्य गर्भसंस्कारची टीम, तुम्ही सर्वांनी हे सेशन अटेंड केल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो. थँक्यू.